माझ्या दृष्टीनं आजचा दिवस दोन अर्थानं महत्त्वाचा आहे. एक तर व्हिजन IAS मध्ये माझं हे पहिलंच लेक्चर आहे. यांच्याविषयी मी बरंचसं ऐकलं होतं, पण काही दिवसापूर्वी महेश सरांचा फोन आला. त्यांच्याकडून माहिती घेतली आणि बाहेरूनही काही माहिती घेतली. हे व्हिजन IAS नेमकं काय आहे, हा एक भाग्याचा दिवस. आणि दुसरा, या पहिल्याच बॅचला आपण विद्यार्थी मिळालेला, त्यामुळे हा दुसरा एक भाग्याचा दिवस आहे. मी नेहमी असं म्हणतो की आयुष्यातले 3/4 75% 75% प्रश्न हे चेहरा प्रसन्न ठेवल्यानं सुटतात. आपण आकारणच चेहरा इतका गंभीर करतो. मी MPSC किंवा IAS करतोय म्हणजे फार काही महान करतोय. पहिली गोष्ट माझी विनंती की चेहरा एकदम प्रसन्न ठेवा. अजिबात कसल्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका. फील फ्री. आणि तुम्ही हे अनुभवून घ्या. मी म्हणायचं म्हणून म्हणत नाही, मी सायकोलॉजीमध्ये एक्सपर्ट आहे, म्हणजे पुणे विद्यापीठ असं म्हणतंय म्हणून मी म्हणतो. त्यामुळं चेहरे प्रसन्न ठेवा. मी प्रत्यक्ष लेक्चरला सोडा. आता ते MPSC होणं, IAS होणं, UPSC MPSC मधून डेप्युटी कलेक्टर वगैरे वगैरे जे काही पदं असतील ते होणं, राज्यसेवा म्हणा. माझ्या दृष्टीनं महत्त्वाचं काय आहे की हाच तो वयोगट आहे की या वयोगटामध्ये आपल्याला पूर्णपणे आयुष्य म्हणजे काय हे समजलंय का. हे पदं मिळतील, पदं जातील, बाकी सगळ्या गोष्टी ते मिळू नयेत असं मी म्हणत नाही. तो इंटेन्शन आपलं आहेच. सर्वायवल, एव्हरीबडी रिक्वायर्स सर्वायवल स्टॅबिलिटी, प्रत्येकाला पाहिजे. बट सर्वायवल स्टॅबिलिटी शुड डिपेंड ऑन, कशावरती अवलंबून असली पाहिजे? आवर पर्सनल इंटरेस्ट, आवर टॅलेंट. मी इंटेलिजन्स म्हणत नाही, आय एम टॉकिंग अबाउट टॅलेंट. आपल्याकडे असणारे स्किल्स आणि ओव्हरऑल पार्श्वभूमी कुटुंबाची आणि आपली. आपण कितीही म्हटलं तरी ऑल द पॅरामीटर्स आर कंट्रोलिंग, डिरेक्टली और इनडिरेक्टली आपल्याला कंट्रोल करतात. आयुष्याचा अर्थ आत्तापर्यंत मित्र हो, सॉक्रेटिस पासून आजपर्यंतच्या कोणत्याही फिलॉसॉफरला सांगता आलेला नाही. कारण नंतर शेवटी एका कॉन्फरन्समध्ये असा निर्णय घेतला गेला की आयुष्याचा अर्थ नो बडी कॅन डिफाईन. इट इज रॉंग टू फाइंड द मीनिंग ऑफ लाईफ. इट इज बेटर टू यूज सेम टाइम फॉर मेकिंग युअर लाईफ मिनिंगफुल. तुमचं आयुष्य मिनिंगफुल कसं करणार याच्यात तो वेळ घालवा. आयुष्याचा अर्थ वेळ त्यात घालण्यात काही अर्थ नाही. पण आयुष्याचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. इट इज अनसर्टन. आयुष्य हे अनिश्चित आहे, हे पक्क लक्षात ठेवा. इट इज लिमिटेड, म्हणजे कुठं किती वेळ घालवायचा हे मी फार थोटक. यू आर केपेबल इनफ टू रीड बिटवीन द लाईन्स, राईट. अनसर्टन आहे, लिमिटेड आहे. इट चेंजेस, फेज वाईज इट चेंजेस. तुम्ही आयुष्याच्या एका फेजमधून चाललाय, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फेज. लाईफ इज अ कॉम्प्लेक्स. आपण मॅथमॅटिक्सच्या भाषेमध्ये असं म्हणतो, तुमच्यापैकी कोणी मॅथमॅटिक्स असेल तर, कॉम्प्लेक्स व्हेरिएबल्स मीन्स व्हेन इट डिपेंड्स ऑन नंबर ऑफ व्हेरिएबल्स अँड व्हेरिएबल्स इंटरनली डिपेंड ऑन इच अदर. हे लाईफ हे अत्यंत संदिग्ध आहे. पण म्हणून काय करायचं, म्हणून नाराज व्हायचं नाही. याच्यातूनही आपल्याला मार्ग काढावाच लागेल आणि तो आपण मार्ग काढू शकतो, हे 100% सत्य. फक्त इच अँड एव्हरीथिंग शुड कम फ्रॉम सोल. आतला रेटा, inner drive should compel us that I have decided means decided. That's all. In Marathi it is called as a आत्मनिश्चय. आत्मनिश्चय मी केलेला आहे. आता कुणीतरी म्हटलं आज MPSC करा, उद्या UPSC करा, परवा काहीतरी वेळ करा, निर्णय बदलायचं काहीच कारण नाही. त्यामुळे आयुष्य ह्या सगळ्या गोष्टी मर्यादित. मग आयुष्याचा अर्थ नेमका काय म्हणायचं, प्रॅक्टिकली आयुष्य काय आहे? आयुष्याचा अर्थ फक्त एवढाच आहे, यू विल हॅव टू सिलेक्ट सर्टन रोल इन द सोसायटी. तुम्हाला काहीतरी भूमिका स्टॅबिलिटी करण्यासाठी आयुष्यामध्ये काहीतरी समाजामध्ये भूमिका निवडायची आहे. आणि चॉईस इज युअर्स, हे आयुष्याचं वैशिष्ट्य आहे. चॉईस इज युअर्स. मग इथं तुम्हाला आता हे जर चॉईस आपला म्हटलं आपण, तर जर आपली भूमिका निवडायची आहे तर ही निवडायची कशी? पहिला प्रश्न मी ज्याच्यावर बोलणार आहे त्यातला पहिला टप्पा, भूमिका निवडणार कशी. नंबर 2, त्या भूमिकेचं फाउंडेशन स्ट्रॉंग कसं करणार तुम्ही आता ज्या फेजमधून चाललेला आहात, मिळवणार कशी, कोणती, आणि फाउंडेशन स्ट्रॉंग कसं करणार. आणि ती भूमिका मिळाल्यानंतर हाऊ यू आर गोइंग टू डिस्चार्ज युअर ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज, त्याची तुमची
थॉट प्रोसेस काय असणार, तुमचं बिहेवियर, या 3 गोष्टीवरच मी बोलणार आहे. मर्यादित फक्त अशा 3 गोष्टीवर बोलणार. सगळ्यात पहिला भाग मी सांगितलं आपल्याला की आयुष्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट एक नंबर असेल तर लाईफ इज अ चॉईस. चॉईस म्हटलं व्हेनेवर वन, आपण जेव्हा निवडीविषयी बोलतो तेव्हा आपल्या डोक्यात एकच गोष्ट येते की डिसिजन मेकिंग, वेदर ए और बी और सी और डी अँड समथिंग लाईक दिस, विल हॅव टू सिलेक्ट आउट ऑफ दम. याच्यातलं एकाची आपल्याला निवड करायची आहे. लाईफ इट सेल्फ इज अ चॉईस. निवड प्रक्रिया, योग्य वेळी योग्य निर्णय शहाणपणानं घेणं. आता शहाणपणा कोट अन कोट याला सुद्धा काही अर्थ आहे. शहाणपणानं म्हणजे माझी कौटुंबिक परिस्थिती काय आहे, मी आत्ता माझा एज फॅक्टर काय आहे, माझ्या कुटुंबातल्या जबाबदाऱ्या काय आहे, माझं पोटेन्शियल, माझा आवाका, माझी क्षमता, माझी कुवत काय आहे, माझा भावनांच्यावर कंट्रोल आहे का, मी स्वतःवर कंट्रोल करू शकतो का, वगैरे. हे सगळे फॅक्टर्स. हे तुम्ही म्हणाल हे हे इंटरव्ह्यूचा ह्याचा काय संबंध या दोन्ही गोष्टीचा? हे सगळं आम्ही इंटरव्ह्यूमध्ये जज करतो. मी थोडासा भाग सांगतो. एवढं अंतर ठेवलेलं असतं इंटेन्शनली, काही अंतर 10-15 फूट एवढं अंतर ठेवलेलं असतं डिपेंडिंग ऑन द हॉल साईज. पण विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी कॅन्डिडेट तिथून चालत येतो आणि तो चालत आल्यानंतर आम्ही ते पाहतो की त्याची बॉडी लँग्वेज काय करते, त्याची नजरफेक कशी आहे, खांदे टाकून चाललेला आहात का, अपिअरन्स कसा आहे, हॅलो इम्प्रेशन, फर्स्ट इम्प्रेशन कसं आहे, हे तुम्हाला कोणी शिकवलं, हे जर वर्गात शिकवलंच नाही. आणि हे सगळ्या गोष्टी कॉमन सेन्स आहेत. इंटरव्ह्यू म्हणजे कॉमन सेन्स. इंटेन्शनली ऑर्गनाइज्ड इंटरपर्सनल इंटरॅक्शन्स म्हणजे इंटरव्ह्यू. मुलाखत म्हणजे काय, हा अर्थ न समजता मुलाखतीला जाणं म्हणजे चूक आहे. त्याच्यावरही मी नंतर बोलेल. परंतु आपण ज्या मुद्द्यावर बोलतो डिसिजन मेकिंग. डिसिजन मेकिंग म्हणजे काय, रोल सिलेक्शन म्हणजे काय, रोल सिलेक्ट करायचा आहे. यू हॅव टू इंटरॅक्ट विथ सोसायटी. या समाजामध्ये तुम्ही जन्मायच्या अगोदर समाज होता, कल्चर होतं, सगळं मी काय आणि तुम्ही काय, एव्हरीथिंग वॉज सेट. आता याच्यातून तुम्हाला भूमिका निवडायची आहे आणि कोणतीही सबब सांगायची नाही. अधूनमधून मी मुद्दाम तुम्ही थोडंसं इन्स्पायर व्हावं म्हणून चारोळ्याच्या भाषेत बोलेल की घरची मला परिस्थिती नाही, घरचं असं आहे, जबाबदाऱ्या आहेत. ऐन उमेदीत एज ग्रुप, ऐन उमेदीत सबबी सांगणाराला उर्वरित आयुष्य कुढावं लागतं. स्वयंसिद्धतेसाठी ज्याचं त्यानंच कंबर कसून लढावं लागतं. तुम्हाला करायचं आहे. आतून पेटलायत ना, तर आता प्रश्न नाही, आता माघार नाही, आता परत माघार नाही. अडचण आली, नाराज होऊ शकतो, माणूस आहे, नाराज होऊ शकतो, थोडासा नैराश्य येऊ शकतं, पण वैफल्यग्रस्त होऊ नका. ट्राय टू अंडरस्टँड. वैफल्यग्रस्त होऊ नका. ज्याला आपण रेजिलियन्स कॅपॅसिटी म्हणतो, पॉवर म्हणतो, पुनर्स्थापित होणं, हे तुम्हाला करायचं आहे. आणि म्हणून एकदा पाथ निवडलेला आहे, एकदा रोलची दिशा तुम्ही निवडली की मला प्रशासनात जायचं आहे. जिकडं आपल्याला जायचं आहे त्या शब्दांचा मी बऱ्याच वेळेला प्रश्न असे विचारतो जाता जाता. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन मॅनेजमेंट, ॲडमिनिस्ट्रेशन, लीडरशिप अँड ऑर्गनायझेशन? द बेस्ट ऑर्गनायझर, द बेस्ट लीडर, बेस्ट मॅनेजर आणि बेस्ट ॲडमिनिस्ट्रेटर कुणाला म्हणाल? हे छोटे छोटे शब्द आहेत, याच्यावर चिंतन करा, तुम्हाला खूप देऊन जातील. मी सगळीकडे हे सांगतोय, फॉरगेट अबाउट मॉक इंटरव्ह्यू किंवा मेन इंटरव्ह्यू. फक्त शब्दांचा अर्थ चिंतनानं शोधा. जवळजवळचे शब्द वाटतात. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन बिहेवियर अँड कॅरेक्टर? व्हॉट इज डिफरन्स बिटवीन बिहेवियर अँड नेचर? व्हॉट इज डिफरन्स बिटवीन बिहेवियर अँड कंडक्ट? कुठेही कुठले शब्द जवळचे वाटतात, आपण इंटरचेंजेबली वापरतो, पण त्याला अर्थ नाही. आपण त्याच्यावर चिंतन करायचं. तुम्हाला खऱ्या अर्थानं खोल समजावून घ्यायचं. उथळ जगू नका. चांगले मार्क्स मिळाले, मी IAS ला किंवा UPSC ला टॉपर आलो, किंवा ते चांगलंच आहे, कौतुकास्पद आहे, ॲडमिरेबल आहे, वादच नाही. पण तुम्हाला आयुष्य किती नेमकं समजलंय, तुम्ही आयुष्याला न्याय देताय का, या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपण आता जेव्हा मी इंटरॅक्शन म्हणतो, इंटरॅक्शन समाजाबरोबर होतं, पहिल्यांदा सुरुवातीला काय होतं, जगण्याचा निर्णय, डिसिजन पर्यंत आपण कधी येतो, इंटरॅक्ट होतो. आपल्यामध्ये फक्त 5 फॅक्टर कोणत्याही सजीवामध्ये, बॉडी, ब्रेन, माइंड, हार्ट अँड सोल, याच्यावरच जीवन चाललेलं आहे. आय विल रिपीट. बॉडी, नंबर 2 ब्रेन, मटेरियल, मॅटर. माइंड is a processor of brain in the language of computer science. Mind is a processor of brain. तुम्हाला कुणी सांगितलं माइंड दाखवा तर दाखवता येणार नाही. हार्ट इज अ मटेरियल, बट प्रोसेसर ऑफ हार्ट इज सोल. हे समजावून घ्या फिलॉसॉफी आयुष्याची टोटली. आणि मग जेव्हा आपण इंटरॅक्ट होतो, बॉडीकडे काय काम दिलंय, पंचेंद्रिय आपली, 5 सेन्सेस,
सिग्नल्स येतात मेंदूकडे, बॉडी ते सगळे सिग्नल्स वेगवेगळ्या ठिकाणाहून घेतल्यानंतर ते मेंदूकडे पाठवण्याची व्यवस्था होती. आता याचा अभ्यास झालाय का? याचा अभ्यास चाललेला आहे. याच्याविषयी फायनल अंतिम सत्य विज्ञान कितीही पुढे गेलं तरी अजून झालेलं नाही. मेंदूविषयी टोटल अभ्यास चालू झालेला आहे बऱ्यापैकी, परंतु टोटल सिग्नल आल्यावर मेंदूकडे जातो आणि मेंदू त्याचं, मी ज्याला म्हणतो, इंटरप्रिट करण्याचा प्रयत्न करतो. दॅट डिपेंड्स ऑन एक्सपिरियन्स. प्रयत्न केल्यानंतर, तर इंटरप्रिट केल्यानंतर त्याला आपण मेंदू काही जजमेंटला येतो. सिग्नल्स फ्रॉम बॉडी, brain, interpretation of the signal, come to judgment. Judgment is further interpreted by mind. And तिथं आपल्या इमोशन्स जन्म घेतात, तिथं भावना जन्म घेतात. जजमेंट इज फॉर आपल्याला त्याला आसक्ती आहे का, ग्रीड आहे का, दुःख होईल का, वेगवेगळ्या प्रकारचे इमोशन्स यू आर अवेअर ऑफ. त्याच्याविषयी मी बोलत नाही. These emotions are further interpreted by heart आणि कन्वर्टेड इनटू फिलिंग्स. इमोशन्स अँड फिलिंग्स आपण जनरली शब्द वापरतो, इमोशन्स आणि फिलिंग्स. इमोशन्स आर आफ्टर इंटरप्रिटेशन टर्न्स इनटू फिलिंग्स बाय हार्ट, अँड द फिलिंग्स आर लेटर ऑन गोज टू सोल, अँड सोल डिसाइड्स whether the things which is being done by you is correct or wrong, and where ethics starts. This is correct. Inner soul, inner court, I used to say. Inner court means our soul, ultimate. ते सांगता आपल्या फिलिंग्स ह्या बरोबर आहेत का नाही, जे तुम्ही आता गोष्ट करता आहात ती योग्य आहे का अयोग्य आहे, धर्म आहे का अधर्म आहे, इष्ट आहे का अनिष्ट आहे, योग्य आहे का, खरं आहे का, सत्य आहे का असत्य आहे, त्याच्यानंतर तुम्ही जगणं. आणि म्हणून आत्मा हा आज शेवटचा प्रकार आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये एखादी व्यक्ती गेल्यानंतर, जाऊ नाही कोणी, पण जायचं प्रत्येकालाच असतं. पण गेल्यानंतर आपण असं म्हणत नाही त्याच्या मेंदूला शांती मिळो, त्याच्या हृदयाला शांती मिळो. आपण काय म्हणतो अल्टिमेटली? त्याच्या आत्म्याला. का? सोल इज अ फायनल थिंग. ते तुम्हाला कंट्रोल करू शकतं की ते. आणि जर तुम्ही घमेंड, गर्व, अहंकार वगैरे वगैरे, युगो, हे सगळ्या गोष्टीमुळं आत्मा बाजूला ठेवून जर गोष्टी केल्या तर त्याला जगणं म्हणत नाही. म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट, व्हेनेवर यू आर गोइंग टू टेक एनी डिसिजन, आस्क युअर इनर कोर्ट whether the things which are being done by me are correct or wrong. माझ्याकडून ज्या आत्ता गोष्टी घेतलेल्या आहेत, माझा जो निर्णय झालेला आहे, आता मी ऍक्शनला जाणार आहे. समथिंग हॅज मोटिवेटेड मी, सम डिझायर्स आर मोटिवेटेड मी, मिक्स्ड विथ इमोशन्स, फिलिंग्स आर जनरेटेड, and after motivation I have come to the decision whether the decision which is taken by me at this instant is a correct or wrong. इथं खऱ्या अर्थानं जीवन सुरू होतं. इथं मी जास्त आपल्याशी बोलणार नाही. इथं जीवन सुरू होतं, तिथून आपल्याला डिसिजन. आयुष्याचा दुसरा भाग, मी जसे आपल्याला गोष्टी सांगितल्या, आयुष्य इज नॉट, दिस लाईफ इट सेल्फ इज नॉट टोटली सब्जेक्टिव्ह. लाईफ इज अ पार्टली ऑब्जेक्टिव्ह अँड पार्टली सब्जेक्टिव्ह. whenever one says partly objective means what? No, you have none of the business to take objection on this. मी गरीब घरात जन्माला का आलो, मी याच कुटुंबात या धर्मात जन्माला का आलो, मी या जातीत का जन्माला आलो, याच्यावर कुणी कॉमेंट्स करायचे आणि करायचा अधिकार कोणाला आहे? जे आहे ते आहे. आता बाहेर प्रचंड मोठा मुसळधार पाऊस सुरू झाला. आपण इथं कितीही गप्पा मारल्या, फिलॉसॉफी सांगितली, ते आहे ते मान्य करावं लागेल ना, बियॉन्ड आवर दिस थिंग. म्हणून ऑब्जेक्टिव्ह लाईफ. ऑब्जेक्टिव्ह लाईफ विषयी आयुष्यामध्ये आपल्याला हव्याशी एखादी घरातली व्यक्ती निघून गेली, ऑब्जेक्टिव्ह लाईफ ऍक्सेप्ट करावं लागेल. लॉ ऑफ नेचर, ते करावंच लागेल. बट सब्जेक्टिव्ह लाईफ इज इन युअर हँड. तुम्ही आता जे तुमचं करिअर करणार आहात ते सब्जेक्टिव्ह लाईफ विषयी करणार आहात, आणि ते तुमच्या हातात आहे. करू शकता का? फक्त इथून आलं पाहिजे. पॅशन, दुर्दम्य इच्छाशक्ती, उत्कट इच्छाशक्ती तुमच्याकडे पाहिजे. एमपीएससी का करतोय? काय नाही, ते शेजारचे विद्यार्थी करत होते, नाही तुमच्यापैकी तसं कोणी नसेल, पण शेजारचे करत होते, गावातले म्हणले की दुसरं काय करण्यापेक्षा चला एमपीएससी करावं. तसं करणार असाल तर आता तुम्ही या स्टेजला आलाय म्हणल्यानंतर तुम्ही ते ठरवलेलं आहे म्हणून करता. तुम्हाला शुभेच्छा आहेत. ज्या अर्थी तुम्ही तिथपर्यंत गेला त्या अर्थी तुम्ही काहीतरी ध्येय ठेवून चाललेला आहात, अँड दॅट्स ॲडमिरेबल थिंग. त्याचं कौतुक करू आपण. परंतु हे दुर्दम्य इच्छाशक्ती, ह्या सगळ्या गोष्टी असल्या पाहिजेत. आणि मग सब्जेक्टिव्ह लाईफ जे आहे ते माझ्या हातात आहे. डिसिजन मेकिंग इज अ चॉईस. मी सांगितलं आता, डिसिजन मेकिंग आपल्या माइंडसेटवर अवलंबून असतो, कौटुंबिक परिस्थितीवर अवलंबून असतो, एन्व्हायरमेंटल फॅक्टर्सवर अवलंबून असतो, इकॉनॉमिकल फॅक्टर्स. डिसिजन मेकिंग इतकं म्हणतो तेवढं सोपं नाही.
म्हणणं फार सोपं आहे, ठामपणे उठ, आणि पण घरची परिस्थिती, रिस्पॉन्सिबिलिटी वगैरे वगैरे वगैरे. डिसिजन मेकिंग इज अ लाईफ अल्टिमेटली, बिकॉज युअर चॉईस. आणि तुम्ही आता तो चॉईस घेऊन आता डायरेक्ट इंटरव्ह्यू पर्यंत आलेला आहात, म्हणजे काहीतरी दिशा पक्की फिक्स केलेली आहे. आता शेवटचा टप्पा तुमचा जो आहे तो इंटरव्ह्यूचा आहे, त्याच्यावर आपण मुद्दाम त्याच्यावरच मी जास्त थोडंसं बोलणार आहे. पण इथंपर्यंत आलेला आहात आणि हे डिसाईड करून तुम्ही आलेला आहात. हे सगळं करताना रोल कसा निवडायचा हे डिसिजन तुमच्यावर आता मी सोडणार. कसा निवडायचा, कोणता निवडायचा, तुमचा इंटरेस्ट, तुमचं टॅलेंट, तुमची कॅपॅसिटी, तुमची ॲबिलिटी, तुमचं स्किल, हे सगळे फॅक्टर्स तुमच्या रोलला पूरक तुम्ही ठरवलेले आहेत. आणि तुम्हाला अशी पक्की खात्री आहे की आय विल बिकम अ बेस्ट ॲडमिनिस्ट्रेटर. ज्या पदावर मी जाईल तिथं बेस्ट मग ॲडमिनिस्ट्रेटरला काही कॅरेक्टरिस्टिक्स लागतील, तो इंटरव्ह्यूच्या बाबतीत मी बोलताना बोलेल. हा झाला याच्यापर्यंतचा भाग. दुसरा भाग जो आहे, एवढं फक्त सफिशियंट चालू शकत नाही. दुर्दैवानं फॉरगेट अबाउट युअर चॉईस, आणखीन काही गोष्टी लागतील, आणि ते म्हणजे तुम्हाला स्वतःला. नंबर 1, ज्याला आपण, मी मराठीमध्ये त्याला म्हणतो की ज्याला आपण प्रभावस्थान, इम्पॅक्ट तुमचा पडला पाहिजे. कसा पडला पाहिजे इम्पॅक्ट, म्हणजे प्रभावस्थानं तुमच्याकडे काय पाहिजे. पहिली गोष्ट, वेदर यू आर सेल्फ अवेअर, तुम्हाला तुमच्या ॲबिलिटीची, कॅपॅसिटीची, आवडीची निवडीची जाणीव पक्की झालेली आहे का. हे MPSCचा अभ्यास केला आणि तिथं टॉपर आलो त्याचं कौतुक मी सांगितलं, पण पक्की झालेली आहे का. काही तुम्हाला तुमच्यातली काही कमतरता, उणीवा जाणवतायत का. जाणवत असेल तर त्या रेक्टिफाय कोणी कर. काही विद्यार्थी मला येतात आणि सर, मी ग्रामीण भागातले विद्यार्थी, मी सर इंग्लिशमध्ये कच्चा आहे. मग तुला कळतं ना कच्चा आहे तर करायचं, पक्क कोणी करायचं, आम्ही करायचं का ते. दॅट इज मोर दॅन सेल्फ अवेअर पाहिजे. आता सेल्फ अवेअर म्हणजे फक्त आपल्यापुरतंच घेऊ नका. माझी कुटुंबातली भूमिका, माझा कुटुंबातला नंबर काय आहे, माझ्यावर जबाबदाऱ्या कुटुंबाच्या काय आहे, मी सगळीकडे सांगत आलेलो आहे. विशेषतः युवकांना, म्हणजे युवतींना सांगत नाही असातला भाग नाही, परंतु युवकांना की माझी कुटुंबातली जबाबदारी नेमकी काय आहे. मी माझं करिअर आणि कुटुंब गेलं तिकडं, तुझ्या करिअरला पूर्णपणे 0 मार्क्स, काहीही उपयोग नाही. कुटुंब व्यवस्था ही आपली सगळ्यात महत्वाची व्यवस्था आहे. सोसायटीचा तो पहिला एलिमेंट आहे. तिथून सुरुवात. मी कुटुंब आता करिअरनं पेटलोय, आता मी कुणाकडे लक्ष देणार नाही, घरचे गेलेत, असं त्याला शहाणपणा म्हणत नाहीत, त्याला हुशारी म्हणतील. पण त्याला, कारण ते शेवटी मी सांगितलं आत्मिक समाधान देणार नाही. जाताना कोणाला तरी दुसऱ्यांना म्हणावं लागेल याच्या आत्म्याला शांती द्या म्हणून. हे कुणी म्हणण्याची गरज पडू नये. मी मुद्दाम हे वरचेवर का सांगतो, जगायचं असेल ना तर टोटली तुमची फिलॉसॉफी ठरवा काहीतरी आयुष्याची. डिसाइड युअर फिलॉसॉफी. these are my values, these are my principles, these are my ethical frames. याच्यात मी जगेल, नो कॉम्प्रोमाइज ॲट ऑल. उशीर लागेल पण मी जगेल. बेसिकली मी जगेल केवळ भावनिक किंवा मानसिक समाधानासाठी जगणार नाही. मी जगणारच डिसाईड केलंय. फिलॉसॉफीचं माझं पहिलं सेंटेन्स असं आहे की मी जगणार आत्मिक समाधानासाठी. मी जेव्हा काही करेल, किरणनं मला सांगितलं तुम्ही इतक्या वाजता इथं पाहिजे, मी त्यांना 10-20ला फोन केला, मी तिथं आलेलो आहे, कुठं संभाजी पुलावर आलेलो आहे, मी कुठे यायचं तेवढं मला सांगा. मला हे लोकेशन वगैरे काहीच माहीत नव्हतं आणि त्यांचा माझा पहिला, कारण का मला आत्मिक समाधान मिळालं ना. आपण त्यांना सांगितलंय आपण उशिरा जायचं, प्रमुख पाहुणे आहेत, किती उशिरा गेला, आणि मग इथं आल्यावर मी टाइम मॅनेजमेंटवर बोलायचं, टाइम मॅनेजमेंट केली पाहिजे, आणि तुम्ही तासभर उशिरा आला, युसलेस. मला आत्मिक समाधान जगताना फक्त मी ते परत परत सांगतो की ते कराच करा, पण हे जनरल बोलतोय मी आयुष्यासाठी. इंटरव्ह्यूवर नंतर बोलेल, तो तुमचा चॉईस आहे, ते आपण सगळ्याच गोष्टी पाहू. नंबर 2, तुमचा तुमच्यावरती आत्मविश्वास शब्द फार आता गुळगुळीत झालाय. तुमचा तुमच्यावर भरोसा आहे का. बिलीफ, सेल्फ बिलीफ तुमचा तुमच्यावर आहे का. तुमचं तुमच्यावर कंट्रोल आहे का. आणि हे मी जे बोलतो हे सगळे स्किल्स आहेत. स्किल्स आहेत, अँड स्किल्स कॅन बी कल्टिवेटेड. लक्षात आलं. तुमचा तुमच्यावर सेल्फ डिसिप्लिन, मी कधी येतो, कधी वागणं, कसं वागलं पाहिजे, टाइमचं मॅनेजमेंट कशी केली पाहिजे वगैरे, सेल्फ डिसिप्लिन ते. आणि हे सगळे पॅरामीटर्स तुम्हाला खुर्चीत बसल्यानंतर उपयोगी पडणार आहे. फक्त खुर्चीत बसला आणि सत्कार गावाकडे झाले, मोठे पोस्टर्स लावले, यांचा हे IAS झाला आणि UPSC झाला वगैरे वगैरे काय असेल ते लावले, तेही जाणं, एनकरेजमेंट इज इसेन्शियल. पण त्यासाठी आपण करत असत नाही. मला आयुष्याला अर्थ द्यायचा आहे. माझी तुम्हाला तळमळीनं सांगणं आहे, आयुष्याला मला अर्थ द्यायचा आहे. हे शेवटपर्यंत तुम्ही लक्षात ठेवा. सेल्फ एस्टीम, कुठेही आपला स्वाभिमान, अस्मिता गहाण ठेवू नका. तो म्हणतोय की माझ्या मागे येऊ नका, पण नाही, तुमचा विजय असो, तुमचा विजय असो, मला कुठतरी चिटकून द्या, त्या जगण्याला काहीच अर्थ नाही. तुम्ही निवडलेलं क्षेत्र हे अत्यंत चांगलं. मी मुद्दाम काही ग्रामीण भागातले शब्द वापरतो आहे, हे आपल्याला पटावेत आणि भिडावेत म्हणून शब्द वापरतोय. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला
तर माझ्याकडे हे माझं फाउंडेशन अत्यंत स्ट्रॉंग आहे. सगळ्या गोष्टी डिसिप्लिन आहे माझ्याकडे 100% जजमेंट्स माझ्याकडे फार चांगल्या प्रकारचे आहेत. सेल्फ मोटिवेट मी स्वतःला करू शकतो. माइंडफुलनेस माझ्याकडे आहे. सेल्फ लर्निंग आहे. मी स्वतः ही गोष्ट कॉलेजमध्ये शिकवलीच नव्हती. आता डिसिप्लिन काय कॉलेजमध्ये शिकवावी का? इतक्या वाजता उठावं, इतक्या वाजता ते कॉलेजमध्ये शिकवायचे किंवा शाळेमध्ये नाही. काही गोष्टी सेल्फ लर्निंग मला हा कन्सेप्ट आवडला नाही, पण मला आज क्लिअर करून घ्यायचा आहे. इन्स्टेड ऑफ वेस्टिंग टाइम तो कन्सेप्ट मला सेल्फ लर्निंगनं क्लिअर. तुम्ही फार नशीबवान आहात. हे जे डिव्हाइस तुमच्याकडे आहे ना, अर्थात वेळ मिळत असेल तर फेसबुक आणि व्हॉट्सअपवरून जर वेळ मिळालाच तर कन्सेप्ट क्लॅरिटी या डिव्हाइस सारखी इतकी सुंदर होऊ शकत नाही. आज मी याच्यावर फार खुश आहे. जेव्हा जेव्हा मला शब्दातले छटा वेगवेगळ्या वाटतात तेव्हा तेव्हा मी मुद्दाम जातो, स्वतःचं काही कल्पकता त्याच्यात रंगवतो आणि व्यवस्थितपणे समजावून घेतो. त्याला म्हणायचं कन्सेप्ट क्लॅरिटी. सेल्फ कन्सेप्ट तो एक वेगळा भाग आहे, पण एखाद्या विषयाचा मला कन्सेप्ट नक्की समजलाय का, म्हणून माझं आणि आता सरांचं जेव्हा चर्चा झाली त्यावेळेस मी त्यांना म्हटलं की हे आणला तो सिलेबस चांगला झाला, त्यात त्यांचं मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. MPSCला पानिपतचं युद्ध कधी झालं आणि प्लासीची लढाई कधी झाली आणि भारतातल्या त्या उजनीच्या धरणाचा पाण्याचा साठा किती, हे पाठांतर आहे ना. त्याचा आणि निर्णय क्षमतेचा संबंध काय? हाऊ यू आर गोइंग टू हँडल युअर पोस्ट, हाऊ यू आर गोइंग टू गिव्ह जस्टिस टू युअर पोस्ट. तुमच्या पदाला, तुमच्या भूमिकेला तुम्ही न्याय देऊ शकता का, वेदर यू आर केपेबल ऑर नॉट, हे जजमेंट करण्यासाठी तो पुढचा भाग येतो. म्हणून हे सगळे पॅरामीटर्स. ॲडव्हर्सिटी कोशंट तुमचा काय आहे, तुमचा ॲडव्हर्सिटी कोशंट नेमका काय आहे, तुम्ही डिसेंट वागता का, डिसेन्सी कोशंट तुमचा काय आहे. ॲडव्हर्सिटी कोशंट मध्ये काही पुस्तकं वाचा उरलेल्या वेळामध्ये. तुम्हाला इंटरॅक्शनच्या वेळेला मी इंटरव्ह्यूच्या वेळेला बोलेलच, काही एक्झाम्पल्स तुम्ही स्वतःहूनच द्यायची. मला हे पटलेलं आहे, मला या गोष्टी आवडलेल्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टी. आणि सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे न करण्यासारख्या गोष्टी आता सांगून टाकतो. डोंट कम्पेअर विथ एनीबडी. कुणाबरोबरच कधीच कसलीच तुलना करू नका. अननेसेसरी दॅट इज अ वेस्टेज ऑफ टाइम, वेस्टेज ऑफ मूर्खपणा येतो, शुद्ध भाषेत बोलतो, किंवा बावळटपणा आहे. कुणाबरोबरच कसलीच तुलना करू नका, कुणाबरोबरच कसलीच स्पर्धा करू नका. अकारण स्पर्धा कुणाबरोबरच करण्याची गरज. स्पर्धा परीक्षा जरी नाव असलं ना तरी स्पर्धा म्हणजे ते अप्रत्यक्ष चालले त्याच्यात, म्हणजे पण फिजिकली यांच्यापेक्षा मला मार्जा पुढच्या वेळेला बघतो यांना कसे मार्जा. उदाहरणार्थ याला काय अर्थ आहे ह्या स्पर्धेला, उदाहरण सांगितलं मी पटण्यासाठी म्हणून, पण तुम्ही फारच गंभीर झाला आणि चेहऱ्यावर इतके गंभीर केलेत ना की तुम्हाला वाटलं वेगळंच काहीतरी चाललंय. आता लक्षात आलं तर स्पर्धा करू नका. यूज द टाइम, मेक द लाईफ मोस्ट यू मे, लाईफ इज शॉर्ट अँड वेअर्स अवे. आत्ता निघून जाईल आयुष्य. हे राहिलं ते राहिलं ते राहिलं ते राहिलं. उभं आयुष्य बघता बघता काळाच्या ओघात वाहून जाईल. निर्णयांच्या धरसोडीतच मित्रा सारं काही राहून जाईल. येणारा दिवस बघता बघता इतिहासाच्या स्वाधीन होईल. कंबर कसून प्रवाहात उतर, नाहीतर किनाऱ्यावरच आयुष्य जाईल. असलं जगू नका. निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे, वेळेचं बंधन तुम्हाला पाळायचं आहे. आणि हे आयुष्य मर्यादित आहे. मी सुरुवातीला आयुष्याचे कॅरेक्टर सांगितले, मर्यादित आहे. ते तुम्हाला त्याचा पूर्ण उपयोग करून घ्यायचा आहे. म्हणजे याचा अर्थ हसायचं नाही का सर? आम्ही हसा, मित्रांबरोबर बसा, कुठेतरी हसा, 8-8, 7-7, 9-9 मजले हसा, पण किती वेळ हसायचं ना हे ठरवा. आयुष्याचा हस होईपर्यंत हसायचं नाही. लक्षात आलं? हेच वय आहे ना. मी तुमच्या बाजूला जेव्हा बसत होतो, तुम्ही जे विनोद करता ते मीही त्यावेळेला करत होतो. फिलॉसॉफी सांगण्यात काहीच अर्थ नाही, कारण आयुष्य हे सगळं संमिश्र. पण याचा अर्थ आता गंभीर, इथून तुम्ही गेला आणि घरी गेल्यानंतर घरचे यांना फोन आले की कोण आणलं होतं आज व्याख्यानाला, हे घरी 2-3 दिवसापासून सिरियसच आहेत, फार कोणाशीच बोलत नाहीत, हसत नाहीत, हे व्याख्यानाला आणलं होतं, असं होता कामा नाही. लाईफ हे एकदम सगळ्या अंगाने सगळे मस्तपैकी जगलं पाहिजे. पण ते हे सगळं करताना चेहरा प्रसन्न पाहिजे. मी परत परत रिपीट करेल, चेहरा प्रसन्न ठेवला. तुम्ही करून पहा की चेहरा, अभ्यासाला बसा, मस्तपैकी चांगली सवय, सेल्फ डिसिप्लिन, व्यवस्थितपणे सगळ्या गोष्टी करा. मी माझ्या आयुष्याचं नेव्हिगेट करणार आहे. माझं आयुष्य मी, दुसऱ्या कोणी सांगितलं इकडं वळ की निघालो तिकडं, तिकडं वळ की नाही, आय विल नेव्हिगेट. मला ते एक स्किल आहे, कौशल्य नाही आलं तर मी थोडं थांबेल, विचार करेल, पण ते आत्मसात करील, कल्टिवेट करील, डेव्हलप करील आणि पुढे जाईल. एक आनंद वेगळा आहे, एक वेगळाच आनंद. मी केलं एवढंच असू द्या, पण मी केलं. कुणीतरी चिटकून दिलं आणि नोकरीला लागला ना, आता संपलं ना, आता पत्रिका छापल्या ना, आता सगळं झालं आणि ते पुढच्या, त्या गोष्टी युसलेस आणि होपलेस आहेत. त्या गोष्टी मानसिक समाधान कदाचित देतील. हुशार माणसं तशी वागतात, शहाणी माणसं वागणार नाहीत. मी बऱ्याच वेळेला प्रश्न विचारतो, व्हॉट इज युअर डिफरन्स बिटवीन क्लेवर पर्सन अँड वाईज पर्सन?
व्हाईटेड नावाच्या एका शास्त्रज्ञाने सांगितले, तुम्हाला हुशार होऊन जगू नका, जाता जाता सल्ला आहे, औपचारिकता व्याख्यानाची होईल. हुशार पर्सन म्हणजे क्लेवर पर्सन, व्हाईटेड एज्युकेशनिस्ट होता, त्यानं सांगितले क्लेवर पर्सन कॅन अंडरस्टँड व्हॉट इज प्रॉफिटेबल, वाईज पर्सन कॅन अंडरस्टँड व्हॉट इज राईट, इथिक्स ज्याला मी म्हणतो. आणि म्हणून एमपीएससीला सुद्धा आता इथिक्स आणि इंटिग्रिटी हा पेपर जो येतोय 25 पासून, बरोबर आहे ना, 25 पासून काहीतरी पेपर, तो जाणीवपूर्वक आमच्यासारख्यांनी काहीतरी त्याचा फॉलोअप करून मुद्दाम ह्या गोष्टी आल्या पाहिजे ना. नाहीतर पेपरमध्ये दररोजच येतं या पदाधिकाऱ्याने ते केलं, त्या ऍडमिनिस्ट्रेटरनं ते केलं, युजलेस, आणि ते जगतच नाहीत. आयुष्याचा अर्थ हा मटेरियलिस्टिक अप्रोच असून चालत नाही. किती गाड्या किती घोड्या, मी तुम्हाला मुद्दाम सांगतोय, बाकीच्या गोष्टी माझ्यातला शिक्षक मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही पद 100% तुम्हाला मिळतील, पण पद मिळाल्यानंतर अप्रोच तुमचा मटेरियलिस्टिक ठेवू नका, आत्मिक समाधानासाठी ठेवा. जगायचं प्रत्येकालाच आहे. तुम्ही नोकरी करणार आहात, सेवा जर संधी मिळाली तुम्हाला करायची तर तीही नोकरीच्या नंतर करता येते. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन एम्प्लॉयर म्हणजे एम्प्लॉयमेंट, नोकरी आणि सेवा, ह्यातला फरक काय हो? आम्ही सुद्धा आता प्राचार्य झालो, कुलगुरू झालो, पण आमचं सेवा पुस्तक ठेवलं होतं, मी त्याच्यावर माझं ऑब्जेक्शन आहे. काय फरक आहे याच्यात? बोललं पाहिजे थोडस. सेवा आणि नोकरीमधला फरक काय? नोकरीमध्ये नोकरी ही पैशासाठी, पैसे मिळालेच पाहिजेत, पण सेवा महात्मा गांधीजींनी, मी नव्हे, महात्मा गांधी, राष्ट्रपिता महात्मा गांधींनी डेफिनेशन सांगितली, ज्या कामासाठी मोबदला घेतला जात नाही त्याला सेवा म्हणायचं. आम्ही सेवा पुस्तक भले ठेवतो, नोकरी करतो, पेन्शन घेतो, सगळं करतो, युजलेस कन्सेप्ट आहे. तो आलाय तो सर्व्हिस बुक, त्याला काहीच अर्थ नाही. तुम्ही आता कलेक्टर किंवा PSI किंवा आणखीन काही जे होणार असाल तुमच्या स्वप्नातलं, त्याच्यानंतर तुमचंही सर्व्हिस बुक असेल, तुम्ही सुद्धा ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे, म्हणजे रिटर्न नका घेऊ, परंतु ते सुरुवातीलाच गेल्याबरोबर तसं. पण सेवा हे आपल्याला डिफरन्शिएट करण्याचा, कारण तुमची स्वतःची विचारशक्ती, एखाद्या गोष्टीचं इंटरप्रिटेशन, अभ्यास, सखोल अभ्यास करून तुमचं मत मांडता आलं पाहिजे, तुमचं ह्याच्यावरचं ओपिनियन काय, या सगळ्या गोष्टी 100% होऊ शकतात. फक्त सेल्फ ऑप्टिमायझेशन, सगळं पणाला लावा, सगळी ताकद पणाला लावा, टाइम टेबल ठरवा. मी जाता जाता दुसरा सल्ला देईल, एकदा आत्ताच नव्हे, हे परीक्षा होईल, सगळं होईल, एक डायरी ठेवा, आणि डायरीमध्ये मी आज सकाळी उठल्यानंतर काय करणार हे तिथं लिहा, प्रत्येक तासाच. त्याच्यानंतर संध्याकाळी थोडा वेळ द्या, आणि काय केलं नाही, आणि हु इज आन्सरेबल फॉर दॅट, हु इज अकाउंटेबल फॉर दॅट, माझ्याकडनं का चुका झाल्या, मी कुठं वेळ घालवला, आणि तो त्याला रिट्रॉस्पेक्शन असं म्हणतात. मी इंट्रॉस्पेक्शन, रिट्रॉस्पेक्शन, डेव्हलप द हॅबिट ऑफ रिट्रॉस्पेक्शन, हे करून पहा. हे मी तुम्हाला सगळ्या गोष्टी ह्या जनरल सांगितलेल्या आहेत. ह्या सगळ्या गोष्टी, सेल्फ व्हॅलिडेशन, दुसऱ्या कोणाचं माझं मूल्यमापन तुम्ही करावं अशी माझी बिलकुल अपेक्षा नाही. माझं मूल्यमापन करण्यासाठी मी समर्थ आहे, मला कोणाची गरज नाही, आणि मी माझ्या आत्म्याशी प्रतारणा करणार नाही. आत्म्याशी प्रतारणा करणं हे सोपं आहे, परंतु ते प्रचंड त्रासदायक होतं. म्हणून जाता जाता पुढचा एक सल्ला, एक पुस्तक मी तुम्हाला सांगतो, ते मुद्दाम वाचा, गुगलवर अवेलेबल आहे. बॅनी वॅरेचं पुस्तक आहे, ऑस्ट्रेलियन नर्स आहे, तिचं पुस्तक आहे, टॉप 5 रिग्रेट्स ऑफ द डाईंग. टॉप 5 रिग्रेट्स ऑफ द डाईंग म्हणजे मरताना माणसाला, सगळेजण जाणार आहेत, त्यातनं वाईट अर्थ काढू नका, काय पश्चाताप झाली. ही एक नर्स होती. जगणं कशाला म्हणतात पहा, जबाबदारी, भूमिका. त्याच्यानंतर मी इंटरव्ह्यू होतो. आता ह्या नर्सनं काय केलं, तिच्याकडे जे वॉर्ड होतं, हे पुस्तक मुद्दाम वाचा, माझी तळमळीनं सांगणं आहे, बिकॉज यू आर गोइंग टू बिकम अ ॲडमिनिस्ट्रेटर. त्या नर्सकडे जे वॉर्ड होतं, त्या वॉर्डमध्ये जे पेशंट येत होते, ऑस्ट्रेलियामधलं एक्झाम्पल आहे, आणि हे ज्वलंत आहे, हे कीर्तन नाही, कल्पित नाही, रचित नाही, घडलेलं आहे. त्या नर्सच्या वॉर्डमध्ये जे विद्यार्थी पेशंट येत होते, त्या प्रत्येक पेशंटला माहीत असायचं, तुमचं आयुष्य 3 आठवड्याचं आहे, तुमचं आयुष्य 4 आठवड्याचं आहे. मॅक्सिमम 12 आठवडे राहिलेले पेशंट तिथं असायचे. म्हणजे पेशंटला जर माहीत असेल ना तुमचं आयुष्य 3 आठवड्याचं आहे, तर काय अवस्था होत असेल विचार करा. पण निसर्गापुढे काय करतं, ऑब्जेक्टिव्ह लाईफ. मी सांगितलं ऑब्जेक्टिव्ह लाईफ मीन्स ऑब्जेक्टिव्ह लाईफ. तिथं मी आता कसा जातोय ती बघतो, तर शांत राहा, जायचंच आहे आपल्याला, आता तिथं काहीच करता येणार नाही. गॉट इट. तर त्याच्यानंतर मग तिच्या डोक्यात एक कल्पना आली, इमॅजिनेशन. तेही आपल्याकडं पदावर बसल्यावर पाहिजे. मी वेगळं काय करू शकतो इथं, डेप्युटी कलेक्टर झाले किंवा UPSC होऊन कलेक्टर, पण वेगळं काहीतरी माझ्यात दाखवा ना. तेच परत ते रूल्स अँड रेग्युलेशन्स आणि ते चाललंय, रिटायरमेंट आणि सर्व्हिस बुक आणि पेन्शन, गेला घरी. वेगळं काय केलं का,
स्वतःचा काही ठसा उमटवला का? इनोव्हेटिव्ह काय केलं का? वेगळं तुझं इम्प्रेशन पाडणारं काय केलं का? प्रत्येकाकडं युनिकनेस असते, ती काही दाखवण्याचा प्रयत्न माझं तळमळ ते तुमच्याकडं पोटेन्शियल असतं, पण आपण त्या अँगलनं कधी पाहतच नाही. आता झालोय गावात सत्कार झाला की आपलं संपलंच सगळं, मग आता काही बाकीचं त्याच्याविषयी मी बोलत नाही. तर हा सगळा भाग फार महत्त्वाचा. हे टॉप ह्या नर्सनं काय केलं, अथॉरिटीला विचारलं की मी या लोकांचे इंटरव्ह्यू घेऊ शकते का? अथॉरिटीनं परवानगी दिली, तिनं सगळं इंटेन्शन क्लिअर केलं आणि मग 2200 लोकांचे इंटरव्ह्यू तिने घेतले, अशा पेशंटचे 3 आठवडे 4 आठवडे 12, आणि त्याच्यातून तिनं क्वेश्चनायर काढून त्याच्यातून तिनं 5 टॉप 5 डेथ रिग्रेट्स काढलेले आहेत. त्याच्यामध्ये जे टॉप 5 म्हणजे ते टॉप 5 मी डायरेक्ट सांगतो, आता डिटेलमध्ये बोलत नाही. आयुष्य माझं चॉईस असताना सुद्धा मी जगलो नाही, दॅट वॉज माय चॉईस. पण चॉईस असताना मी मागा सांगितलं, पण मी चूक केली. आयुष्यात माझ्याकडे करेज होतं, पण मी स्वतःला एक्सप्रेस करण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. रिग्रेट, पश्चाताप. आयुष्यात मी खरं तर माझ्याकडे सगळं पोटेन्शियल, ॲबिलिटी, कुवत सगळी होती, पण मी कॉम्प्रोमाइज करत जगलो. पहा, म्हणजे कॉम्प्रोमाइज करत आयुष्यात माझी कंपनी थर्ड रेट आणि होपलेस होती, मला जाणीव होत होती. कंपनी, फ्रेंडशिप, तेही तिथं जाणव की त्याच्यामुळे मी वाया गेलो किती. आणि आयुष्यात माझ्याकडे करेज असताना मी सांगितलं आपल्याला एक्सप्रेस करू शकलो नाही. ह्या सगळ्या गोष्टींचा आणि आयुष्यात मी फक्त कम्फर्टेबल जगलो, त्यालाच मी आयुष्य समजलो. मी नेहमी असं म्हणतो की सारं आयुष्य, उभं आयुष्य, तो नवीन स्वप्न पाहण्यात, त्यानं नवीन स्वप्न पाहण्यात घालवलं किंवा पाहत होता. उभं आयुष्य तो नवीन स्वप्न पाहत होता, प्रत्येक दिवशी नव्यानं नियोजन करत होता, पण स्वयंप्रेरणेनं कधीच पेटला नाही आणि आळस बाजूला ठेवून कधीच उठला नाही. आळस आणि कम्फर्ट्स 2 शब्द पक्के लक्षात ठेवा. इथं बसलो मी करतोय केल्यासारखं दाखवणं आणि करणं यात फरक आहे. वेळेचा सेकंदाचा फायदा घ्यायचा प्रयत्न करा. तुम्ही स्वतः सेल्फ इन्स्पायर व्हाल, सेल्फ मोटिवेट व्हाल. बाहेरचे फोर्सेस तर मोटिवेट करतील, हे करतील ते करतील, पण जोपर्यंत सेल्फ मोटिवेशन तुम्हाला आतून पेटवत नाही, तुम्ही सिरियस झाला, मी आतून पेटवत नाही. एक विद्यार्थी माझ्याकडे आला आणि म्हटलं सर मी फार प्रयत्न करतो पण आतून पेटतच नाही. मी म्हटलं तुम्ही आतून पेटत नाही तर आम्ही काय बाहेरून आम्ही करावं काय? आतून पेटण्यासाठी काय केलं पाहिजे? यू शुड रीड द थिंग्स प्रॉपरली. अत्यंत चांगल्या गोष्टी, आभाळाला भिडलेली माणसं वाचा अब्राहम लिंकन, मग समजेल की प्रतिकूल परिस्थिती काय असते, ॲडव्हर्सिटी क्वेश्चन काय असतो. वाचा मायकल फॅरेडे, किती एक वाचा मादाम क्युरी. अनेक लोक आहेत, इतके लोक आपला ठसा उमटून गेलेत आणि ते इंडिपेंडंट ठसा उमटून गेले. आपण ते वाचत नाही आणि त्याचे परिणाम आपण आयुष्यभर भोगत असतो. म्हणून फक्त तो एमपीएससीचा तो सिलेबस काय आणि माझ्याकडे त्याचा प्रिंटआउट आहे आणि ते त्या पानावरचं हे केलं, खून केली, संपलं, ते वाचलं, ते तर करा. पण आयुष्यात वेगळा विचार, जेव्हा विरंगुळा म्हणतो आपण त्यावेळेला त्याही गोष्टी करा. आयुष्य जगणं हे मॅथमॅटिक्स मधलं इक्वेशन आहे. आपण अननेसरली कॉम्प्लिकेटेड करतो. कारण का? आपण प्रोएक्टिव्ह जगण्याऐवजी रिॲक्टिव्ह जगतो. मानसशास्त्रज्ञांनी असं सांगितलंय 10% गोष्टी आपल्यावर परिणाम करतात एन्व्हायरमेंट मधून आणि 90% आपण रिॲक्ट होतो. आणि आपण नेमकं चुकतो ना, ते रिॲक्ट होताना चुकतो. रिॲक्ट जे होतो ना आपण, ते भावपूर्ण भावना विचारात घेऊन आपण रिॲक्ट होतो. तर त्याच्यावर कंट्रोल करता आले. सेल्फ कंट्रोल मॅटर्स अ लॉट. या सगळ्या गोष्टी झाल्या. आता इथंपर्यंत मी सांगितलं की तुमचं फाउंडेशन स्ट्रॉंग झालं पाहिजे, तुमची प्रभावस्थानं ही स्ट्रॉंग झाली पाहिजे, तुमची बलस्थानं ही स्ट्रॉंग असली, एकदम खणखणीत असली पाहिजेत, निर्णय क्षमता खणखणीत असली पाहिजे, इथिकल फ्रेम खणखणीत असली पाहिजे. आणि मला जगायचंय तेच मुळात आत्मिक समाधानासाठी. आणि जो आतून पेटतो ना, त्याला जगातली कोणतीही ताकद कधीही थांबवू शकत नाही. हे त्रिकालाबाधित सत्य. दिस इज द प्रिन्सिपल. हे मूल्य नाही, हे निसर्गाचंच तत्व. जो आतून, कारण तुला त्यासाठी पाठवलं होतं, तू न्याय दिला. आता इंटरव्ह्यूसाठी मी बोलतो थोडंसं. आता मुख्य आपला विषय जो आहे तो मॉक इंटरव्ह्यूसाठी मी येणारच आहे, मला वाटतं 22 पासून ना. तर इंटरव्ह्यूसाठी आम्हाला काय अपेक्षा असतात, बोर्डाला काय अपेक्षा आपल्याकडनं असतात? सगळ्यात पहिल्यांदा महत्वाचा भाग माझा तुम्हाला असा प्रश्न आहे की इंटरव्ह्यू का बरं घेतात? इंटरव्ह्यू घेण्याचं कारण काय? तुम्ही रिटर्न परीक्षा दिली आहे, तुमची ऍडव्हर्टाइजमेंट आली, तुम्ही फॉर्म दिला, तुम्ही पात्र ठरला, नंतर तुम्ही परीक्षेला तुम्हाला बसायला परवानगी दिली. ऍडव्हर्टाइजमेंट आली, तुम्ही ऍप्लिकेशन केलं, पात्र ठरला, पात्रता फायनल.
त्याच्यातून तुमचं आउटपुट तुम्हाला परीक्षेला बसायला परवानगी दिली, योग्यता, आणि त्यातून तुम्ही सुटला आणि इथं आला, तुम्ही आता योग्य झालेला आहात. पण सक्षम आहात का? तुम्ही सक्षम आहात का निर्णय घेण्यामध्ये? तुम्ही ते चेक करण्यासाठी इंटरव्ह्यू, म्हणजे पर्पज बिहाइंड द कंडक्टिंग द इंटरव्ह्यू हे माहीत असलं पाहिजे. पर्पज काय, इंटरव्ह्यू घेण्याच्या मागचा उद्देश काय, उद्दिष्ट काय, हे माहीत नसताना त्या हॉलमध्ये येणं म्हणजे काही नाही. ते जायचं असतं, ते इंटरव्ह्यू असतो आणि ते जायचं असतं त्याला. तिथं ते विचारतात, आम्ही उत्तर देतो आणि त्याला इंटरव्ह्यू म्हणतात. पर्पज बिहाइंड वेदर आय एम केपेबल फॉर द कन्सर्न पोस्ट ऑर नॉट. पात्रता दाखवली, योग्यता दाखवली, पण सक्षमता दाखवली, केपेबिलिटी, हे चेक करण्यासाठी आता ती कॅपेबिलिटी चेक करायची आहे. आणि म्हणून इंटरव्ह्यूचं आपण शेड्यूल करत असतो. इंटरव्ह्यूचं शेड्यूल त्या पद्धतीने होतं. आता कशा पद्धतीने इंटरव्ह्यू द्यायचा, जनरल आणि विद्यार्थी कुठं चुकतात. तुमच्यापैकी मी कुणावर टीकात्मक बोलत नाही, पण मी परखड बोलणारा माणूस आहे आणि ते चांगल्यासाठी बोलणार. माझं इंटेन्शन नाही. आत येतानाच बाहेरच प्रहर पाहायचा, घड्याळात पाहायचा आता प्रहर कुठला आहे. कारण क्लासमध्ये कुठतरी सांगितलेलं असतं, आत गेलं की गुड मॉर्निंग म्हणायचं, आणि दुपारचे 4-4:30 वाजले असतात आणि तिथून म्हणतो गुड मॉर्निंग, म्हणजे कल्याणच. सेन्स, कॉमन सेन्स पाहिजे. बाहेरच टाइम पाहायचा व्यवस्थितपणे. हे आत नेऊ का, ते आतमध्ये नेताना दुसरं काहीच निघू, शक्यतो निघू नये. हातात पेन लागतो, मला रुमाल लागतो थोडंसं, मग खुर्चीवर बसल्यावर असं काहीतरी करायला काहीही नाहीच नाही. कट्टमध्ये आतमधून तिथून विश करायचं, मे आय कम इन. मराठीत, महाराष्ट्रात बोलायचं असेल तर मराठीत बोललं तर त्याला प्राधान्य आहे. म्हणजे मराठीतच बोला असं सरांनी सांगितलं असं म्हणू नका. इंग्लिशमध्ये असेल तर कमांड, नाही तर ते आम्हाला सरांनी सांगितलं, ते सुद्धा मेंबर होते आणि तुम्ही कसं काय असं काय, असं बोलण्याची गरज नाही. पण मी सांगण्याचा पटल, तुमचा कॉन्फिडन्स कशात वाढतो? तुम्हाला महाराष्ट्रात, तुम्हाला सेवकांना जेव्हा डेप्युटी कलेक्टर झाला तुम्ही, किंवा आणखीन PSI झाला किंवा काय झाला, तर तुम्हाला ज्या लोकांशी संपर्क साधायचे ते कशात बोलणार आहेत? इंग्लिशमध्ये बोलणार आहेत का तुमच्याशी? त्यांना तर समजलं पाहिजे तुम्ही. म्हणून मराठीला दिलाय, क्रम दिलाय. फक्त कॉन्फिडन्स तुमचा दिसला. मी आत येऊ शकते का, मी आत येऊ शकतो का, मॅनर्स, एटिकेट्स, तिथून आत आला खणखणीत आवाजात, टोन मॅटर्स, त्याच्यावर मी बोलणारच आहे. आत आल्यानंतर तिथं आम्ही जेव्हाच म्हणतो प्लीज, शक्यतो चेअरमन किंवा कुणी मेंबर, प्लीज, थँक्यू सर, थँक्यू सर, थँक्यू सर. आता सर म्हणायला सांगितलं मी, पण तिथे एखाद्या मॅडम असतील तर तिकडे बघून मॅडम म्हणायचं, नाही तिथे इकडे थँक्यू सर. हे म्हणणं चुकीचं आहे. कॉमन सेन्स हे मी मुद्दाम का सांगतो, तुम्हाला पटवण्यासाठी सांगतोय, कारण हे तुम्हाला तिथे जाताना लक्षात राहिलं पाहिजे. हे मुद्दे फार महत्वाचे आहेत आणि इंटरव्ह्यू मॅटर्स अ लॉट. तुम्हाला जज करायचंय, जोखायचंय. ग्रामीण भाषेत म्हणजे जोखणं. तुम्हाला काय हे नाणं खणखणीत वाचतंय का, थेरॉटिकली वाजलंय फार छानपैकी, शाळेला आणि कॉलेजला फार छानपैकी खणकलंय हे, पण बोलताच येत नाही तर काय त्याचा उपयोग, उभा राहता येत नाही नीट, झाला तो भाग संपला. आपल्याला सूट होईल असा ड्रेस घाला. आपल्याला स्वतःला, आपल्याला कॉन्फिडन्स कशात वाटतो तो ड्रेस घाला. आपल्याला कॉन्फिडन्स कशात वाटतो, आपल्या कलरला मॅच काय होतं. मला याच्यात कॉन्फिडन्स वाटतो की समजा पांढरा शर्ट, नेव्ही ब्लू पॅन्ट. मला काही कन्या आमच्या विचारतात, सर आम्ही साडी घातली तर चालेल का? मग मी त्यांना विचारतो, तुम्ही पहिल्यांदाच घालणार आहेत का इंटरव्ह्यूला? घालणार असाल तर घालू नका, पहिल्यांदाच घालणार असाल. कारण तिथे काय होतं, प्रश्न आवरो का साडी आवरो. काही लोक मला विचारतात, सर टाय लावू का? तुम्हाला तेच सांगतो मी, त्याच्या अगोदर कधी टाय लावलाय का? नाहीतर निम्म लक्ष त्या टायच्या गाठकाला कसं दिसत असेल, हे लक्षात आलं. म्हणजे हे कॉमन सेन्सच्या ह्या सगळ्या गोष्टी. मला हॅलो इम्प्रेशन, पहिला प्रभाव, पहिली छाप इतकी खणकेबाज पडली पाहिजे. हे आम्हाला वाटलं पाहिजे हे चीज काहीतरी वेगळं आहे. उभा राहण्यामध्ये खांदे व्यवस्थित आहेत, डोळ्यात डोळे घालून आले, विचारलंय छानपैकी, थँक्स म्हटलेलं आहे. आता काही लोक खुर्चीजवळ येतात, ह्या कॉमन गोष्टी आहेत, मी हसत खेळत सांगतोय, पण ह्या फार महत्वाच्या गोष्टी. खुर्चीजवळ जातात तर असं उभं राहतात, कुणाला तरी श्रद्धांजली उभं राहिल्यासारखं. त्यांना वाटतं की आम्ही म्हणावून त्यांना तिथं उठून बसवावं खुर्चीत. तिथं कॉमन सेन्स वापरा. ज्या अर्थी हे 3 लोक इंटरव्ह्युअर्स आर सिटिंग एन्जॉईंग देअर चेअर्स, ही पुढची चेअर आपल्यासाठी वापरली, हे तुम्हालाही माहित असतं. मग तिथे 1-2-3 सेकंद थांबा आणि मी या खुर्चीत बसू शकतो का असं विचारा ना. त्याचे सुद्धा मार्क्स मिळतात. हे लोकांना माहितच नसतं. आणि त्याच्या अगोदर जर आम्ही बसू म्हटलं तर मग बसायचं आणि तिथं लगेच बसल्याबरोबर थँक्स म्हणायचं. एटिकेट्स, मॅनर्स, आणि हा सगळा भाग आहे. म्हणजे बसा, जर तुम्ही आला तर आम्ही तुम्हाला प्लीज हॅव अ सीट असं म्हटलं किंवा प्लीज बसा, तर तुम्ही लगेच थँक्यू म्हणायचं. पण आम्ही काहीच म्हणलो, आम्ही काय करतो, मी चेअरमन होते मुद्दाम, हे बाहेर बोलू नका, मी असं या दोघांना असं करायचं, काहीच बोलू नका, काय करता ते बघूया. ते यायचं, त्या खुर्चीवर उभं राहायचे. आता कॉमन सेन्स आहे, खुर्चीवर उभं म्हटलं काहीच बोलायचं नाही, आपण किती वेळ उभं राहतोय बघूया. हे मुद्दाम हसत खेळत का सांगतो, पण कॉमन सेन्स वापरा पाहिजे. मग एक 5-3-4 सेकंद थांबा
आम्ही ओळखायचं, आम्हाला आमचं लक्ष नसेल किंवा जाणीवपूर्वक केलं तर लक्ष, सर मी या खुर्चीत बसू, ती काय आमच्या वडिलाची ती इस्टेट नसते खुर्ची, बरोबर आहे ना. यायचं विचारायचं शांतपैकी, तुमचा कॉन्फिडन्स दिसला पाहिजे, स्वतःवरचा विश्वास दिसला पाहिजे. हे तिकीट म्हणजे ह्या सगळ्याच गोष्टी तिथं बसल्यानंतर, आम्ही बसा म्हणल्यानंतर बसलात, थँक्स म्हणायचं आणि सुरू. इथंपर्यंत काय अडचण असेल म्हणजे हॅलो इम्प्रेशन. इंटरव्ह्यू 2 मार्गात चालतात, एक व्हर्बल आणि नॉन व्हर्बल. आतापर्यंत जे सांगितले ह्यातल्या बऱ्याचशा गोष्टी नॉन व्हर्बल इंटरव्ह्यूतल्या होत्या, त्याच्यात सुद्धा आम्ही तुम्हाला जोखलेलं आहे. 20% मार्क्स पर्यंत इथंच मिळतात तुम्हाला, तिथून इथे तुम्ही तिथे हे कुठं बोलायचं नाही. हे मी म्हणजे अंदाजे सांगतोय, हे सगळं प्रत्येकाच्या स्टाईलवर असतं. तिथं तुम्हाला मार्क्स मिळालं तर हे नॉन व्हर्बल आलं, तिथपर्यंत तुम्ही बसला. आता व्हर्बल इंटरव्ह्यूला सुरुवात झाली. आता नॉन व्हर्बल इंटरव्ह्यू विषयी थोडंसं मी बोलतो. व्हर्बल इंटरव्ह्यू सुरू असताना सुद्धा नॉन व्हर्बल इंटरव्ह्यू प्ले करत असतात. म्हणजे काय, तुमची बॉडी लँग्वेज, तुम्ही बसलाय कसे. काही लोक फेविकॉल हाताला चिटकून आणल्यासारखं आणतात आणि असं मांडीवर ठेवतात ना, उठेपर्यंत मांडीवरचे हात उचलत असे ठेवतात. माझी विनंती आपल्याला, बॉडी लँग्वेजमध्ये पोश्चर्स आणि गेस्चर्स, खणखणीत बसलाय, डोळ्यात फक्त डोळ्यात डोळे घालून बोला, म्हणजे डोळे वटारायची गरज नाही त्यांच्याकडे, होऊन जाऊ द्या आता, असं काय म्हणायचं. मस्तपैकी बसायचं, शांतपैकी विश केलेलं आहे, हातवारे करत, मुद्दा पटवून देताना हातवारे करा. मी जर सांगितलं तुम्हाला, एखादं मी शिकवायला लागलो गोष्ट, आणि जर मी हातवारीच केली नाहीत आणि तुम्हाला सांगितलं आतून पेटलं पाहिजे बरं, आता आवाज माझा कसला, टोन कसला, त्याचा काय अर्थ आहे. टोन मॅटर्स. सायकोलॉजिस्ट ना अल्बर्ट, मला त्याचं नाव आठवत नाही आता, मॅकबेन असं काहीतरी नाव आहे, पण एका सायकोलॉजिस्टनं याच्यावर अभ्यास केला की रोल ऑफ नॉन व्हर्बल कम्युनिकेशन ड्युरिंग द इंटरव्ह्यू, इंटरपर्सनल इंटरॅक्शन्स. तर त्यानं मात्र हे सांगितलं की 55% आपलं इंटरपर्सनल इंटरॅक्शन्स ह्या बॉडी लँग्वेजवर होतात. तुम्ही बसतायत कसे, तुमचा अपीअरन्स कसा आहे, चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स कसे आहेत, नजरफेक कशी आहे, नोडिंग करताय की नाही, एखादा मुद्दा पटल्यावर तुम्ही नोडिंग करताय की नाही, पटलाय मुद्दा हा, हे सगळं पाठांतरण ते नंतर बघू आपण, फक्त ह्या सगळ्या गोष्टी तिथपर्यंत येतात. नंतर कॉन्फिडन्सला एखादा, माझं असं मत आहे या बाबतीत, सर आपलं काही मत असू द्या, पण या बाबतीत माझं असं मत आहे, याचं इम्प्रेशन, जरी तुम्ही आम्हाला विरोध करत असला तरी आम्ही ते मार्क देतो, हे लक्षात ठेवा. हे जे लोक बसले असतात ना, ते तुम्हाला एनकरेज करण्यासाठी बसते, हे पक्क लक्षात ठेवा. नाहीतर आता अगोदरच आपण चर्चा करतो, काय माझ्या नशिबानं टीम कोण येतोय कोण असतो, ते पॅनल कोणाचं येतोय कोण असतो. आता हे फालतू चर्चेचा काय उपयोग आहे का, ते यायचं थांबणार आहे का आपल्याविषयी. तो जो भाग आहे तो सांगितलं मी, ते अगोदरचा डिसाइडेड आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे, ते कोण येईल असं, पण माझी तयारी खणखणीत आहे. मला मुद्दा पटवून देताना, मुद्दा या पद्धतीने, तुमचं आता भारतीय राजकारणाविषयी मत काय आहे, सर माझं या तिथलं मत असं 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 आहे. आम्ही म्हटलं पण आम्हाला तसं वाटत नाही, सर मी माझं मत, मला जे वाटतं ते स्पष्ट शब्दात सांग, याचे सुद्धा मार्क्स मिळतात. आता ह्यांना विरोध करू का नको, आणि ह्यांना विरोध केला तर मग मार्क्सचं काय होईल, असलं डोक्यातच आणायचं नाही. काय इथलं कुणीही तुम्हाला जोखण्यासाठी, नकारात्मक अँगलनं कुणीही तुमच्याकडं, हे पक्क लक्षात असू द्या. नकारात्मक असतं मग काय होईल, आणि फिअर ऑफ फेल्युअर किंवा फिअर ऑफ आपल्यावर काहीतरी टीका होईल, कुणीतरी नकारात्मक बोलेल आणि मग काय होईल, असं काहीच करायचं नाही, ते डोक्यातच आणायचं नाही. फिअर नावाचा प्रकार तर बाहेरच ठेवून द्यायचा, नो फिअर ॲट ऑल, मस्तपैकी जायचं. हे दुनिया नाही जहागीर किसी की, फक्त म्हणायचं नाही. इथं यायचं, बसायचं, मस्तपैकी डोळ्यात डोळे घालायचे, आणि मला ही संधी मिळाली, आणि ही संधी मी आणलेली इंटरव्ह्यूची, इंटरव्ह्यू पर्यंत आलाय तुम्ही, नॉट अ जोक. ही संधी कुणी आणली, तुम्ही आणली. आता ते फेस करायची तुम्हाला, आणि तीही बोल्डली, स्मार्टली फेस करायची. मी या शब्दांचा अर्थ सांगत बसणार. बी बोल्ड, मस्तपैकी खणखणीत आवाजाचा टोन. मी 55% बॉडी लँग्वेज सांगितलं, हातवारे, नजरफेक, नोडिंग, ह्या सगळ्या गोष्टी, बसण्याचं, कसा बसलाय तुम्ही, हात बसलेला आहेत का, हात टेकून बसलाय का, मुद्दा पट वगैरे वगैरे, सर गेस्चर्स अँड पोश्चर्स अँड गेस्चर्स. हे झालं. त्याच्यानंतर वोकल टोन, 55% बॉडी लँग्वेज. वोकल टोनला 38% मार्क्स आहे, 38%. 55 प्लस 38, 93% हे फक्त बॉडी लँग्वेजला आणि वोकल टोनला जातात. तुम्ही बोलताना चढ उतार करताय का तुमच्या बोलण्यात, का आपलं जे आल्यापासून नाश्ता न केल्यासारखं सकाळपासून ते बोलतात, आणि तुम्ही आपलं पट्टी तुमची एकदम खाली. उत्तर बरोबर आहेत, पण पट्टी एकदम खाली. नो कॉन्फिडन्स, स्वतःवर विश्वास नाही, स्वतःवर भरोसा नाही,
कधी एकदा इंटरव्ह्यू संपतोय असं चेहऱ्यावर दिसते, कधी एकदा बाहेर पडतोय असं दिसते. असलं काहीच ठेवायचं नाही. मी सांगितलं ना, दुनिया नाही, मला माझं नाणं वाजवून दाखवायचं आहे. आणि ही मी आणलेली, स्वतःहून आणलेली अपॉर्च्युनिटी आहे. आता मी वाया घालवणार नाही. आणि जाऊन जाऊन अपमान होऊन कुणात होईल, अपमान तर होतच नसतो, कारण आपण डोक्यात ठेवतो की ह्या लोकांना काय वाटेल, आणि हे लोक तुम्हाला परत कधी भेटणार आहे, ह्यांना काय वाटेल ना, ह्यांचा तुमचा संबंध काय ना. त्यामुळं न घाबरता फक्त फक्त नम्रता असली पाहिजे, इथिक्स प्रिन्सिपल्स पाळली पाहिजे. ती सगळी उत्तर मस्तपैकी. टोन, एखादं उत्तर तुम्हाला त्यांनी तुम्हाला विचारलं, मला वाटतंय तुमचं काहीतरी चुकलंय, नाही सर मी माझ्या उत्तराशी ठाम आहे, ठाम असाल तर. मी एका विद्यार्थ्याला मुद्दाम विचारलं, मी काही एक्झाम्पल देतो तुम्हाला. मुद्दाम त्याला विचारलं की पानिपतचं चौथं युद्ध कधी झालं. इतिहासात टॉपर होता. पानिपतचं चौथं युद्ध कधी झालं. एक विद्यार्थी पहा, तो असं करत बसला, पानिपत चौथं. हे घडतं, मी त्याला हसत नाही. पानिपत चौथं असं करत बसलं, म्हणजे मी त्याला झोकलं. लक्षात आलं. आता हे त्याला अपेक्षित होतं, ते झालं. तर त्याच्यात दुसऱ्या विद्यार्थ्याला हाच प्रश्न विचारला दुसऱ्या ठिकाणी. तेव्हा त्याला विचारलं, तर तो काय म्हटला माहितीये का, सर आपलं काहीतरी चुकतंय सर. माझ्या माहितीपर्यंत पानिपतची फक्त 3च युद्ध झालेली आहेत. 100 मार्क्स त्याला. त्या प्रश्नाला जेवढे मार्क्स होते, 100 म्हणजे सगळेच नाहीत, त्या प्रश्नाला जेवढे, ते 100 आउट ऑफ 100. लक्षात आलं. कॉन्फिडन्स. मी 3 वर्ष डिग्रीत घातलेली आहेत. सांगण्याचा अप्रत्यक्ष उद्देश असा, ज्या विषयातली तुमची डिग्री आहे ना, त्यातली तुम्हाला फार डेप्थ मधलं मॅथमॅटिक्स असेल तर इथं आम्ही क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडायला देणार नाही, पण त्याच्यातलं वरचं नॉलेज तुम्हाला माहित पाहिजे. मॅथमॅटिक्सचं आहे, पायथागोरसच माहित नाही. पायथागोरस पहिल्यांदाच ऐकल्यासारखं करणार. जॉमेट्री किंवा ट्रिग्नोमेट्रीमध्ये पायथागोरस का. फिलॉसॉफीचं म्हटलं, आणि प्लेटो आणि सॉक्रेटिस आणि अरिस्टॉटल ह्यांच्यातलं काय रिलेशन काय होतं, ते दोघांची एकमेकांचं मतभिन्नता कधी होती का, रॉजर बेकन कोण होता वगैरे. फिलॉसॉफीचा विद्यार्थी. सायकोलॉजीमध्ये तुम्हाला सगळे प्रश्न विचारले जातील जर तुमचा विषय जो असेल तर, आणि तिथं कोणतरी एक्सपर्ट असतं. आता काही गोष्टी विद्यार्थी मला विचारतात, सर आमच्याच विषयाचा एक्सपर्ट नेमका तिथं आला होता. आता मी सांगितलं ना, ऑब्जेक्टिव्ह लाईफ आहे ना, ती तुम्ही तयारी करायलाच पाहिजे ना. आलाच होता म्हणजे आता आलं, त्याला काय करणार. काही काळचं नशीब असतं की त्यांच्या विषयाचा एक्सपर्ट तिथं नसतोच. पण आता इंजिनिअरिंगला, उदाहरणार्थ इंजिनिअरिंगला माझ्याकडे बरेचसे विद्यार्थी येत होते, आणि मी फिजिक्सचा आहे. त्यामुळे इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याला फिजिक्सला एकदा उभा आणि एकदा आडवं त्यांना प्रश्न विचारले की जोखायला वेळ लागत नसतो. तात्पर्य मला सांगायचे की विषयातलं नॉलेज तुमच्याकडे पाहिजे, कॉन्फिडन्स पाहिजे, आणि उत्तर चुकलं तर लगेच आता पुढच्या प्रश्नाकडे नको जाता, चुकलं तर आता काय करू, नो. रेजिलन्स क्वेश्चन ज्याला म्हणतो ना, परत उठणं, जागवणं. चुकलं उत्तर ना, चेहरा लगेच पाडायचा नाही. आता पुढं काय होईल, लगेच बॅट ठेवून लगेच निघायचं नाही. अजून अंपायर हात वर करायचा आहे, बोट दाखवायचंय. आपण आता प्रश्न चुकला ते निघाले, काय होईल, चूक आहे. कॉन्फिडन्सली परत होता, आता पुढच्या प्रश्नाचं बघ. मागचं लगेच विसरून जायचं, ती क्षमता आपल्याकडे पाहिजे. गट्स ते आपल्याकडे. हे इंटरव्ह्यूचं कौशल्य आहे. तुम्ही इकडं थिअरीमध्ये पाठांतर काही, अंडरस्टँडिंग काही ते लिहिलंय, ते सगळं झालंय, ते तुम्हाला माहिती आहे, तुम्हालाच माहिती आहे, आम्हाला त्यातलं काही माहिती नाही. पण आम्ही ते तपासल्यानंतर जे दिसलं ते दिसलं, त्याला मार्क्स मिळाले. इथं मात्र तुम्हाला झोकलं जातं प्रत्यक्ष. त्यामुळं हा एक आस्पेक्ट झाला. आपल्या विषयातलं आपल्याला नॉलेज पाहिजेच आहे, ह्याच्यात कॉम्प्रोमाइज कसलाही नाही. ओकल टोन, खालीवर होतात, एकाच पट्टीत बोला. जेव्हा मुद्दा पटवून द्यायचा त्यावेळेला मुद्दाम ठामपणे हातवारे करत, सर माझं यातलं मत असं आहे. मी सांगतो, हे एखादा टेलिकम्युनिकेशन मधला आला, आणि हे इथून सिग्नल मी आता अमेरिकेत कसं जातो, हे मी अमेरिकेत कसं काय बोलू शकतो, हे इथून तर तिथं काही जोडलंच नाही, आणि तो आहे इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन मध्ये. आता त्याला उत्तर, मी काही इतिहासाच्या विद्यार्थ्याला हा प्रश्न विचारणार नाही. अपेक्षा नॉलेज म्हणून, जनरल नॉलेज म्हणून विचारता येतो का, तर विचारता येतो, पण निष्कारण तो वेगळेपणा दिसतो. आणि आम्ही तसलं निगेटिव्ह काहीच खेळत नाही, कारण ती काही इथिक्स पाळून असतात की तुमच्या, हेही त्या बाजूला कधी असतात, हे सर्व्हिसच्या आशेने आणले, यांना काही स्वप्न पूर्ण करायचे, आम्ही डिस्करेज करण्यासाठी तुम्हाला आलेलं नसतं. हे आमच्याकडं 100% अंडरस्टँडिंग. मेंबर कोण आहे हे महत्वाचं नसतं, त्या मेंबरला त्यांचा ते कॉन्शियस क्लिअर असतं. आणि ते मेंबर साधारणतः 60च्या पुढचेच असतात, कारण मग त्यांना ते थोडंसं, आता कसं होतंय बघतोच, हा काय असं कुणी पाहत, असं कुणीही म्हणत. त्यामुळे एनकरेज करण्यासाठी असतात. तुम्ही थोडे उत्तर द्यायला लागलं की आम्ही आणखीन इन्स्पायर करतो, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड असं. एखाद्या ज्वलंत प्रश्नावर तुम्हाला विचारला प्रश्न, तर आम्ही व्हेरी गुड, तुम्ही सांगायला प्रश्न आहे. माध्यमांचा रोल सध्या काय आहे, असं या सगळ्या गोष्टीवर आपण या गोष्टी परत. आता तुम्ही गेल्याबरोबर आतमध्ये खुर्चीत बसलेला आहात, हे सगळे पॅरामीटर्स मी तुम्हाला सांगितले. इंटरव्ह्यू चाललेला आहे अशी कल्पना करा.
आणि तुम्ही बसला, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला कॉमन सेन्सनं काय प्रश्न विचारला जाईल? हा बोला. व्हेरी गुड. आता बोलायला लागला तुम्ही, म्हणजे माझ्या लेक्चरचं साधं काहीतरी मला सफल झालं असं वाटायला लागलं. आणि बोललं पाहिजे. मी सांगितलं ना, कुणालाच घाबरायचं नाही, म्हणजे अंगावर धावून जायचं नाही. बोल्डली उत्तर द्यायचं, ओळख करून देणं, ओळख करून द्यायचं. मस्तपैकी ज्यांनी ओळख करून दिली, मी सांगितलं तुमची थोडक्यात ओळख करून द्या. मी चेअरमन आहे समजा फॉर एक्झाम्पल, आणि इकडे 2 मेंबर बसले सन्माननीय सदस्य. मी तुम्हाला विचारलं आपली थोडक्यात ओळख करून द्या सर, असं म्हणायचं आणि ओळख करून द्यायला सुरुवात. आता ओळख करून द्या हा प्रश्न केवळ आम्हा तिघांना तुमच्या कोर्टात ओढण्यासारखा असतो. हे तुमचं कौशल्य आहे. मी काय म्हणतोय लक्षात आलं? ओळख करून द्या म्हणलं की आम्ही तुम्हाला टाकलेला लूज बॉल असतो तो, आणि तुम्ही आम्हाला तुमच्या कोर्टात ओढू शकता. हे तुमचं कौशल्य. आता ते कसं ते मी समजावून सांगतो. पहिला भाग, ओळख करून देताना नाव सांगायचं नसतं, हे तुम्हाला माहिती आहे. तिथं विचारायचं नाही. इथं आम्हाला मॉकला विचारतात, सर नाव सांगू का? माहिती आहे, तिथं नाव सांगायचं. मी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील या गावचा, माझं म्हणजे तेवढं सांगायचं, या गावचा. आता हे तुम्ही सांगितलं, ओळख थोडक्यात, गाव अगोदर लोकेशन सांगितलं. हे सांगितल्यानंतर इथंच तुम्हाला मी थांबवतो थोडं. हे जे तुम्ही सांगितलं सोलापूर जिल्हा करमाळा तालुका, लॉजिकली तुम्हाला त्याच्यावर प्रश्न विचारला. सोलापूर कशासाठी प्रसिद्ध आहे? सोलापूर जिल्ह्यात कोणतं मोठं धरण आहे का? भौगोलिक. सोलापूर जिल्ह्यात उत्पन्न कशाचं जास्त आहे? सोलापूर तुमच्या तालुक्याचं वैशिष्ट्य काय आहे? ऐतिहासिक, भौगोलिक, राजकीय योगदान तुमच्या तालुक्याचं काय आहे का? लक्षात आलं? बारामतीचं म्हणलं की राजकीय योगदान आहे का? प्रश्न लॉजिकली जाणार. लातूरचं म्हणलं की राजकीय योगदान आहे का? नांदेडचं मुद्दाम विचारतात. कुठल्याही, मी हे एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. तुमचं महत्वाचं इकॉनॉमिक्स कशावर चालतं? अर्थकारण त्या राज्यातलं, त्या जिल्ह्यातलं कशावर चालतं? तुमच्या गावाला धार्मिक काही स्थळं महत्वाची आहेत का? नाशिकला विचारलं तर सांगता आलं पाहिजे. मी एका विद्यार्थ्याला विचारलं पंढरपूरचा म्हणल्यानंतर म्हटलं इकडं ती नदी जाते ना, भीमा नदी, मग ती चंद्रभागा वेगळी भीमा वेगळी आहे का, असं विचारलं. आता हाही जुजबी प्रश्न होता, पण नंतर ते आपण शाळेपासून शिकतो, तिचा आकार चंद्रासारखा वगैरे. पण एका विद्यार्थ्याला ते बी उत्तर देता आलं नाही. इतका महान होता तो. का तर घाबरलेला होता. नंतर त्याला लक्षात क्लू दिल्यानंतर हो म्हणला, सर तो असं असं आहे, असं असं. इथं म्हणजे हे थोडक्यात आपल्या गावाची माहिती देतोय आपण, लोकेशनची माहिती देतोय, त्याचा संपूर्ण चौकटीत तुम्हाला सगळी माहिती पाहिजे. राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, धार्मिक सगळे पैलू माहित पाहिजेत. सोलापूर चादर प्रसिद्ध आहे उदाहरणार्थ, वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. लक्षात आलं? ह्या प्रश्नाच्या उत्तरात त्यातला कोणीतरी विचारतोच मुद्दाम, आणि तो कदाचित तुमच्याच जिल्ह्यातला असेल तर मग त्याला जास्तच म्हणजे विचारावं असं वाटतं. लक्षात आलं? साहजिक आहे ना. मग तुम्हाला जोखलं की तुम्ही राहताय त्या ठिकाणचं तुम्हाला माहित नाही. माढा तालुक्यातलं धरण कुठलं, उजनी धरण, त्याचं पाण्याचा, हे जनरली जाता मला बरेच लोक विचारतात की सर इंटरव्ह्यूला प्रश्न काय विचारतात? प्रश्न काय विचारतात ना हे सब्जेक्टिव्ह आहे. तिथे 3 लोक आहेत ना. पण मी आता जे बोलतोय, ओळख हा फक्त तुम्ही एकच फॅक्टर असा आहे की तुम्ही आम्हा तिघांनाही तुमच्या मैदानात ओढता, कारण तुम्ही पक्की तयार करून आला असता. तुमच्या ग्राउंडवरच ओढताय तुम्ही, आणि तुम्ही तिथं तुम्हाला माहित आहे कुठं मारायचा वगैरे वगैरे, क्रिकेटच्या भाषेत बोलतो. लक्षात आलं? त्या ओळखीतला हा पहिला झाला लोकेशनचा भाग. दुसरा भाग आहे माझी कौटुंबिक परिस्थिती. आई काय करते, वडील काय करतात, शेती करतात का, मजुरी करतात का, नोकरी करतात का, वगैरे वगैरे. याच्यातून काय रिफ्लेक्ट होतं की तुमची कोणत्या आर्थिक परिस्थितीतून तुम्ही इथपर्यंत आलेला आहात. बरोबर? शेती कुणी सांगितलं तर मग आम्ही विचारतो तुम्ही काही शेतीतली कामं केली का, त्यांना काही मदत केली का, कधी करता का वगैरे. कॉमन सेन्सचा प्रश्न आहे. मग तुमच्याकडचं शेतीतलं उत्पन्न काय? शेतीतलं उत्पन्न, आमच्याकडचं शेतीतलं उत्पन्न म्हणलं की ओळखलं आम्ही, म्हणजे हे कधी शेतात फिरकलंच नसेल, ह्याचा शेतीचा काही संबंध नाही, फक्त वडील शेती करतात म्हणून सांगतो. आणि कोणतीही गोष्ट सांगायला लाजायचं नाही. सर शेती जे सत्य ते सांगायचं, असं असं आहे. आणि शेती करत असेल तर थोडं सांगा. त्यातला एखादा असला माझ्यासारखा की शेतीत काम केलं तर विचारतो कोळपणी कधी केली आहे का, उन्हाळपाळी केली आहे का कधी, वगैरे वगैरे, असे प्रश्न विचारतो. साधी गोष्ट केलं असेल तर सर मी शक्यतो माझ्या करिअरकडे पाहिलं, मी गेलो, जे सत्य तेच सांगायचं. गोल करण्याच्या भानगडीत पडायचं नाही. आणि गोल केलेलं चेहऱ्यावरनं आम्हाला लगेच ओळखू येतं. मग आम्ही लगेच दुसरा प्रश्न विचारतो आणि त्याला बोल्ड करून टाकतो. करण्याची इच्छा नसते, पण गोल करणंही चांगलं नाही ना. नाही तर नाही, सत्य खणखणीत बोलायचं, जे आहे ते सत्य पुढे मांडायचं.
म्हणजे कौटुंबिक परिस्थिती सांगितली, तुमची पार्श्वभूमी जर निगेटिव्ह असेल, आर्थिकदृष्ट्या कमकुवत असेल, तरीही तुम्ही इथपर्यंत आलाय, इट इज अप्रिशिएबल. त्याचेही अप्रत्यक्ष आमच्या मार्क्सवर नसलं तरी थॉट प्रोसेसवर अफर्मेटिव्ह पॉझिटिव्ह परिणाम होतो. हा झाला दुसरा मुद्दा झाला, कारण तुम्ही तिथं आता सगळी तयारी केली आहे. तिसरा मुद्दा, तुमचं शिक्षण. माझं प्राथमिक शिक्षण इथं झालं, माध्यमिक शिक्षण इथं झालं, डिग्रीचं शिक्षण इथं झालं, वगैरे वगैरे सगळं शिक्षण, त्याचे मार्क्स वगैरे आमच्याकडे ते आम्हाला माहित असतं, पण आम्ही तुम्हाला विचारतो ते खणखणीत आवाजात सांगायचं. लॉजिकली प्रश्न येतो, तुम्ही डिग्रीला फिजिक्स विषय का घेतला, तुम्ही इंजिनिअरिंग साईडला का गेला, किंवा अदर वे राऊंड, तुम्हाला तर 94% मार्क्स होते 12वीला आणि मग तुम्ही आर्ट्स फॅकल्टीला का गेला. जे काही घडलंय ते स्वच्छ. काही काही मुलं सांगतात की काय घरच्यांनी सांगितलं, मग आम्ही मनातल्या मनात म्हणतो तुम्ही यात. लक्षात आलं ना, घरच्यांनी सांगितलं हे सांग, स्वतःचं ओपिनियन काहीतरी देतात. नाही सर माझं असं होतं, मला 94% मार्क्स होते, बरोबर आहे, पण मला जाणीवपूर्वक युपीएससी किंवा एमपीएससी करायचं होतं. हे जाणीव, विषय घेतला मी कुणी सांगितला म्हणून घेतला नाही, स्वतःचा कॉन्फिडन्स. लक्षात आलं, मला वाटला, मला तो आवडत होता विषय, त्याला पार्श्वभूमी काय होती, काही लोक सानिध्यात आले त्यांच्याकडून ऐकत होतो, काही व्याख्यानातून मी ऐकलं, असं झालं म्हणून मी इथं. हे सगळं झालं, ते कॉन्फिडन्सली सांगायचं विषयाचं. आता त्या विषयातले मी मगाशी सांगितले तसे प्रश्न विचारले जाते. इतिहास असेल तर, भूगोल असेल तर, दिवस रात्र का होतात, भूगोलाच्या मला प्रश्न, दिवस रात्र कसे होतात, आणि आम्ही काय फार मोठे डेप्थवरचे प्रश्न विचारत नाही, पण कॉमन सेन्सचे प्रश्न त्या विषयावर विचारले जाणार आहे, तुम्ही विचार. आणि मी आपल्याला सांगेन, विषयावरची तयारी करत असतो मी, ती 3-4 वर्षापूर्वी झालं, ते आता लक्षात नाही, असं काय उत्तर देत. डिग्रीची बरं का, 3-4 वर्ष झालं आता मला डिग्री घेऊन, आता मला काय आठवत नाही. मग आठवत नसेल तर मग आता काम करताना तरी काय आठवेल का, जबाबदाऱ्या वगैरे काय, निगेटिव्ह इम्प्रेशन होतं ना. त्यामुळे तसलं काहीही सांगायचं नाही, जे आणि आत्ताच करा ते विषयातलं चांगल्या गोष्टी ज्या आहेत, आणि विषयातलं आत्ताच्या प्रसंगाला साजेसं असेल तर ते मुद्दाम जास्त करा. एखादाही होईल, सगळ्याच विषयात तसं असू शकत नाही. एखादा कोणीतरी सांगतो मी मराठी विषयाचं माझं असं आहे, आम्ही लगेच विचारतो, चांगले तुम्हाला भावलेले 2-3 कवी सांगा, किंवा त्यांची एखाद्या दुसऱ्या कवितेचं नाव सांगा. कुणीतरी सांगितलं मग इंग्लिशमध्ये, तुम्हाला चांगल्या प्रकारचा नाटककार कोण आहे ते आम्हाला सांगा, तुम्हाला भावलेला नाटककार, तुम्हाला इंग्लिशमध्ये काय आवडलं आणि तुम्ही इंग्लिश विषय का घेतला, ते सर काय ते असं, ते काहीही बोल, स्ट्रेट उत्तर द्यायचं. कारण विषयाचं तुम्हाला आत्ता तयारी करू शकता ना, इथून उठल्यानंतर तुम्ही आता मी जे प्रश्न सांगितले ह्याची तयारी तुम्ही आत्ताच करू शकताय ना, त्यामुळे तिथं तुम्हाला हे सगळं मोकळंच पूर्णपणे झालं. शेवटचा प्रश्न, तुमचा हॉबी काय आहे. आता पहिल्यांदा हॉबी म्हणजे काय, काही काही विद्यार्थी म्हणतात सर मला हॉबी नाही, तुम्हाला काय नाही हॉबी. असं लक्षात ठेवा, सायकोलॉजिकली कुणीही एकही व्यक्ती, मानव कुणीही हॉबी शिवाय जगू शकत नाही. हे मानसशास्त्रज्ञांनी सांगितलंय, मी नव्हे, मी वाचलंय ते. पण हॉबी असतोच. हॉबी म्हणजे काय, एखादी गोष्ट तुम्ही केली आणि त्यातून तुम्हाला विरंगुळा वाटावा थोडासा, परत रिफ्रेश होण्यासाठी, म्हणून आपण जी गोष्ट करतो. मला जर हॉबी विचारली कुणी तर मी घर स्वच्छ करतो. मला जर हॉबी विचारली कुणी तर मी कविता, चांगल्या कवीची, मुद्दाम गुगलला जातो, चांगल्या कवीची कविता काढतो, कधीतरी भावलेली कविता वाचतो. मला कधी हिंदी गाणी पाहणं आवडतं. प्रत्येकाला काहीतरी, आणि ते थोडा वेळ पाहायचं. हॉबी म्हणजे काय, दिवसभर तेच करायचं नाही. हॉबी म्हणजे विरंगुळा, त्यातून परत फ्रेश व्हायचं आणि परत पहिले आपल्या कामाला लागायचं. जे दिवसाचं टाइम टेबल ठेवलंय त्या पद्धतीनं काम. हॉबी माझ्याकडे हे आहे. क्लिअर झालं. हॉबी कुठली तरी तुमच्याकडे असते, पण ती काढा तुम्ही, कोणती हॉबी आहे, आणि तिथं मात्र हातवारे करत सांगायचं. उदाहरणार्थ मला हिंदी गाणी आवडतात, आणि विशेषतः मला जुनी हिंदी गाणी आवडतात. मग आता त्यातला एखादा जर त्या पट्टीतला असला तर एखादं दुसरं गाणं सांगा तुम्हाला कोणतं अभावलेलं, तर ते तुम्ही आता सांगितलंय, तयारी करूनच जा ना. हॉबी म्हणजे काय, नुसतं हिंदी गाणी आवडतात तेवढं सरांनी सांगितलं होतं, पण त्यांनी पुढचा प्रश्न विचारला, एखादं गाणं सांगा, ते कुठं सरांनी सांगितलं होतं. कॉमन सेन्स आहे ना इथं. आपण हॉबी सांगितलं तिथनं प्रश्न येणार थोडासा, आणि फक्त ते तुम्हाला मागं ढकलण्याचा तुम्ही किती कॉन्फिडन्सली व्यवस्थित उत्तर देता हे चेक करत असतात. तिथंच मी परत येतो, तुमचा कॉन्फिडन्स, तुमचा भरोसा, स्वतःवरचा भरोसा चेक करत असतात. अचिव्हमेंट तुमची काय आहे, हे सगळे मी आता सगळे पैलू जे सांगितले ना, ते सगळे त्यांना, आम्हा तिघांना तुमच्या कोर्टात ओढण्यासारखे आहे. अचिव्हमेंट्स तुमच्या काय आहे. मी या गेममध्ये खेळलो, मी सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भाग घेतला, मी या गायन स्पर्धेत पहिले आले किंवा आलो गायन स्पर्धेमध्ये, मला ह्या गोष्टी, कोणत्याही प्रकारचे अचिव्हमेंट्स मी याच्यात नंबर पटकावला.
अकॅडमिक असेल तर मला सर वाचन आवडतं, मी अधूनमधून फिलॉसॉफी वाचतो. मला कोणतीही गोष्ट सांगा, कथा, सिनेमा पाहणं आवडतं. सिनेमा पाहणं आवडतं म्हटलं की त्याच्यावर म्हणजे मग अचिव्हमेंट्स मधलं म्हटलं की तुम्हाला अचिव्हमेंट मध्ये म्हटलं की मला नाटकात काम करणं आवडतं. मी काही नाटकात काम केलं तर आमच्या टीमला पारितोषिकही मिळालेलं आहे. चांगला पैलू आहे ना हा. अचिव्हमेंट्स आहे तुमची आणि ती तुम्ही कॉन्फिडन्स हे काही रंगवून सांगता येत नाही. नाटकात काम करतो, नाटकाचं नाव सर ते आता आठवत आहे. मग तुमची ती हॉबीज झाली, सगळंच झालं. मग त्याला काहीच अर्थ हे लाईटली घेऊ नका. म्हणून मी वरचेवर सांगतो हे सगळे पैलू तुम्ही तिथं आणा आणि ते तुम्ही त्यांना त्यांच्या पटांगणात तुमच्या पटांगणात ओढता की ज्याची तयारी तुम्ही आता इथून उठून गेल्यानंतर लगेच करू शकताय. ओळख, कुटुंब, आर्थिक परिस्थिती, एज्युकेशन, हॉबीज, हे 5-6 पैलू जे आहेत आणि अचिव्हमेंट्स हे सगळे. याच्यात बराचसा वेळ जातो, साधारणतः 15-16 मिनिटं त्यांची निघून जातात. तुम्हाला रिलॅक्स. आता पुढचा जो भाग येतो, तुम्ही ऍडमिनिस्ट्रेटर, मागाशी विचारलं, ऍडमिनिस्ट्रेटर, मॅनेजर, ऑर्गनायझर आणि लीडर याच्यातलं डिफरन्शिएट करा. तुम्ही नेमके कशात जाणार आहात? तुम्ही ऍडमिनिस्ट्रेटर होणार आहात का, शासनात जाणार आहात का, प्रशासनात जाणार आहात? मग डिफरन्स बिटवीन शासन आणि प्रशासन. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन गव्हर्नन्स अँड ऍडमिनिस्ट्रेशन? कॉमन सेन्सचा प्रश्न आहे, त्याचं उत्तर तुम्ही आत्ताही तयार करू शकता. काय फरक आहे याच्यामध्ये? धोरण, कायदेनिर्मिती म्हणण्यापेक्षा धोरण ठरवलं जातं आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन केलं जातं. प्रशासनाकडे इम्प्लिमेंटेशन असतं, तिथं धोरण ठरवलं जातं. धोरण ठरवून तिथं तुमचा काही संबंध नाही, पण इम्प्लिमेंट करताना प्रशासकाकडं, चांगल्या प्रशासकाला 3 गुण आवश्यक असतात, हे आम्ही मुद्दाम विचारतो. आणि प्रश्न कोणताही असो, हे 3 गुण पक्के डोक्यात ठेवा. कोणत्याही प्रश्नाला उत्तर देताना हे 3 गुण पक्के लक्षात ठेवायचे. एक, असलेच पाहिजे, त्याला 3 स्किल्स असं म्हणतात फॉर ऍडमिनिस्ट्रेटर, आणि हे जगाच्या पाठीवर चाललेले आहेत. हेही एका अभ्यासकानंच काढले. पहिलं नंबर 1 टेक्निकल स्किल्स. तुम्ही ज्या पदावर जाणार आहात त्याच्यातले टेक्निकल स्किल्स म्हणजे कायदेशीर बाबी काय नेमक्या आहेत, ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज. ज्या पदावर तुम्ही जाणार, ज्या पदासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात त्याच्या बाबतीत टेक्निकल स्किल्स काय काय क्लिअर झालं. दुसरे आहेत ते ह्युमन स्किल्स, प्रशासकाकडे पाहिजे. आणि तिसरं आहे ते कन्सेप्च्युअल स्किल्स. हे तुम्हाला कुठेही वाचायला मिळतील. 3 स्किल्स फॉर ऍडमिनिस्ट्रेटर म्हणलं तर गुगलला गेला तर तुम्हाला वाचायला मिळतील. कन्सेप्च्युअल स्किल्स म्हणजे काय? कन्सेप्च्युअल स्किल्स म्हणजे तुमची हायरार्की वरपासून, PSI झाला तर वरपासून सुरू करायचं, त्या खात्याच्या मिनिस्टर पासून, सेक्रेटरी पासून ते 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 तुमचे इमिजिएट बॉस, आणि त्याच्यानंतर खाली पूर्णपणे तुमचे सबऑर्डिनेट्स. या सगळ्याला म्हणायचं कन्सेप्च्युअल स्किल आणि त्यांच्या ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज. तुमचे बॉस कोण, सुपिरियर अथॉरिटी कोण आणि तुमचे सबऑर्डिनेट्स कोण, या प्रत्येकाच्या पोझिशनच्या ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज, कोण कुणाला अँसरेबल, कोण कुणाला अकाउंटेबल आहे, या सगळ्या गोष्टींचा पक्क कन्सेप्ट तुम्हाला, तुम्ही निवडलेल्या क्षेत्रातला, पोलीस क्षेत्र असेल तर त्यातला माहीत पाहिजे, इतर कुठलं क्षेत्र असेल तर ॲग्रो सेक्टर असेल तर त्यातलं पूर्ण कन्सेप्ट क्लॅरिटी पाहिजे. सगळ्या गोष्टींच्या ड्युटी, त्या पदाच्या ड्युटीज आणि रिस्पॉन्सिबिलिटी सगळ्याच्या शेवटपर्यंत पाहिजे. क्लिअर? हे माहीतच पाहिजे आणि हे तुम्हाला कुठेही वापरता येईल. एका मुलाला मी प्रश्न विचारला, मुद्दाम सांगतो काही एक्झाम्पल्स. किती वेळ? अजून 15-20 मिनिट चालेल? मला सांगा बरं का वेळेच, नाही तर यांना जेवायला जायचं असेल, डबे असतील. अजून तर तसं चेहऱ्यावर कोणाच्या दिसत नाही मला. तर एनिवे, एका मुलाला प्रश्न विचारला, महिलेला प्रश्न विचारला, एक कन्या आली होती माझ्या पुढे इंटरव्ह्यूला. मी त्यांना असा प्रश्न विचारला की तुमचा सबऑर्डिनेटेड शिपाई आहे तुमच्या ऑफिसमध्ये किंवा क्लर्क आहे, तुमचा सबऑर्डिनेट आहे आणि तो जेंट्स आहे आणि त्याला जेंडर बायस आहे. या बाईंनी सांगितलेलं कशाला ऐकायचं, तो इतरांना सांगतो ऑफिसमध्ये. तर तुम्ही या केसवर हाऊ यू आर गोइंग टू हँडल दिस केस? तुम्ही सांगितलेलं काम तो करतच नाही. वास्तवातला प्रश्न, फिलॉसॉफी बाजूला राहते. आम्ही इथं हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, कटाक्षानं आयडियल फिलॉसॉफर आणि आयडियल ते सगळं सांगू, पण व्यवहारात ऑफिसमध्ये हे घडतं ना, फॅक्ट्समध्ये हे घडतं की नाही? तर मग तुम्ही हाऊ यू आर गोइंग टू हँडल दिस, काय करणार तुम्ही त्या केस? मग तिथं विचार करा. हे प्रॅक्टिकल एक्झाम्पल तुम्ही डिझाईन करा, अशी स्वतः एक्झाम्पल, व्यवहारातली एक्झाम्पल डिझाईन करा, माझ्या सबऑर्डिनेट्स बरोबर आणि सुपिरियर्स बरोबर हाऊ टू बिहेव. आणि ते तुम्ही मी ठरवलेलं नसतं. दॅट इज अ लिगल फ्रेम इज देअर. ऍडमिनिस्ट्रेशन मधली फ्रेम आहे त्याच्यात, तर ती तयार वाचून
आता मी प्रश्न विचारला तुम्हाला, त्या मुलीला त्या प्रश्नाचं उत्तर त्यावेळेला देता आलं नाही. मी म्हटलं तुम्हाला येतंय, तुम्ही थोडा विचार करा. तर लगेच मी कायदेशीर ऍक्शन घेईल, मेमो देईल असं म्हणायचं नाही. ह्या 3 स्किल्स मधलं सगळ्यात महत्वाचं स्किल्स कुठलंय? ह्युमन स्किल्स. एकदा बोलवा. तुम्हाला मी 2-3 वेळा ते काम करायला सांगितलं, तुम्ही केलेलं नाही. माझं परत सांगणं, मी माझ्या घरचं अतिशय ग्रामीण भाषेत, स्वच्छ भाषेत त्याला समजेल, कारण तो सबऑर्डिनेट आहे तुमचा, की तुम्ही हे करणं गरजेचं आहे. यासाठी आपल्याला, तुम्हाला काय किंवा मलाही पगार मिळतो, समजा व्यवहारातलं हे सगळं, पण तुम्ही हे काम केलं पाहिजे. तरीही त्यानं केलं नाही, तर दुसऱ्यांदाही बोलवा. दुसऱ्यांदा बोलवताना कोणाला तरी आणखीन एक साक्षीदार म्हणून बोलवा, आयडिया करून, इमॅजिनेशन, कोणीतरी पाहिजे बघ. तिथं परत सांगा, मी तुम्हाला मागच्या वेळेला बोलून सांगितलं होतं की तुम्ही हे काम करायला पाहिजे. दिस इज युअर ड्युटी, नॉट ओनली ड्युटी बट रिस्पॉन्सिबिलिटी, यू आर पेड फॉर दिस, असं सांगा. ते तरीही त्यांना ऐकलं नाही. आणि त्याच वेळेला दुसऱ्या वेळेला सांगून टाका, जर तुम्ही हे काम आत्ता केलं नाही तर मला गोष्टी कागदावर घ्याव्या लागतील. तुमच्या सर्व्हिस बुकमध्ये, सो कॉल्ड सर्व्हिस बुकमध्ये याची नोंद होईल. तुमच्या होणाऱ्या नुकसानीस, आर्थिक नुकसानीस आणि पुढे करिअरच्या बाबतीत तुम्ही स्वतः जबाबदार असाल. एकदा सरळ सांगितलं की विषय संपतो. ते स्वतःसारखे सरळ होतं. पण ते हे स्किल्स तुम्हाला वापरता आले पाहिजे. तो तुमचा सबऑर्डिनेट आहे, पण तरी सबऑर्डिनेट आहे म्हणून ह्युमन टच द्यायचा, सोडून द्यायचं नाही. समजावून सांगा, तुमच्या काही अडचणी आहेत का, तुमचं माझ्याविषयी काही गैरसमज आहे का, तुम्ही का काम करत नाही सांगून वगैरे वगैरे. पहिल्यांदा सांगितलं. दुसऱ्यांदा तुम्हाला सांगून सुद्धा तुम्ही करत नाही, तुम्ही इतरांना असं सांगताय, असं करा, ते मी विचारात घेत नाही, परंतु तुम्ही का करत नाही, तुम्हाला दुसऱ्यांदा मी सांग. आणि त्याच्यानंतर मात्र कागदावर घेणं. त्याच्यानंतर तुमचं टेक्निकल स्किल्स, अगोदर मधले ह्युमन स्किल्स, देन टेक्निकल स्किल्स. क्लिअर? अशा प्रकारे एका जेंट्सला प्रश्न विचारला, तुम्ही खुर्चीत बसलेला आहात आणि तुमच्या अथॉरिटीने तुम्हाला सांगितलेलं आहे ती केस आहे, तेवढी ती आपली केस आहे आणि ती पॉझिटिव्ह करून टाका, पण यू नो दॅट इज इलिगल. तुम्हाला हे माहिती आहे की ती बेकायदेशीर आहे, तुम्ही ती कशी हँडल करा. आणि तुमच्या अथॉरिटीने, बॉसनं सांगितलंय तुम्हाला, हे प्रश्न सोडवा. प्रश्न समजला? प्रश्न नक्की समजला? की त्यानं तुम्हाला सांगितलं की तुम्ही, मी मुद्दाम सांगितलं, डिफरन्शिएट करत नाही, परंतु सांगितलं तुम्हाला, हा बाबतीत तुमच्या बाबतीत ते होऊ शकतं की तुम्ही ही गोष्ट करा, मी अथॉरिटी म्हणून सांगतो की ती गोष्ट झाली पाहिजे, की आपला माणूस आहे, करून टाका. हे चालतं व्यवहारात, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही ती गोष्ट कशी हँडल करा. आणि यू आर अवेअर दॅट द थिंग इट सेल्फ इज इलिगल, बेकायदेशीर आहे, तुम्ही काय करा. इथं म्हणायचं की अप्लाइड माइंड, आणि त्यासाठी इंटरव्ह्यू असतात. युद्ध कधी झालं किंवा नद्या कुठल्या आहेत तेही असलं पाहिजे जनरल नॉलेज म्हणून, पण ते केवळ असून काही उपयोग नाही. आता भारतात राज्य किती, कुणी पाठ करून सांगेल. राज्यात जिल्हे किती, कुणी पाठ करून, जिल्ह्यात तालुके किती, कुणी सांगेल. तुमच्या जिल्ह्यात तालुके किती, तुमच्या जिल्ह्याच्या बॉर्डर्स काय, हे काम, हे तर कराच, हे करावं लागेल. मी सांगितलंय म्हणून करू नका असं नाही म्हणत मी, ते करावं लागेल, पण त्याला व्याप्ती खूप आहे. त्या तिघांच्या डोक्यात कोणाच्या काय येईल, पण ते म्हणजे सर्वस्व नव्हे, हेही लक्षात ठेवा. पण ते दुर्लक्ष करणे इतकं सोपंही नव्हे. बॅलन्स्ड गेलं पाहिजे. प्रश्न समाधा बोला, उत्तर, आणि निर्भीडपणे बोला. मला पाहायचंय माझं लेक्चर तुमच्यापर्यंत पोहोचलंय का, कुणीही बोला. गॉट इट. तुम्ही तुमच्यापैकी बोला. हा, दिलं. व्हेरी गुड, चांगलं बोलताय तुम्ही. आणखीन? हे सगळं बरोबर सांगितलं. हा, नाही नाही, हा, म्हणजे सगळ्याचे उत्तर तिघांनी बरोबर दिली. सिनियरला फक्त सांगायचं की सर, हे काम केल्यामुळे हे बेकायदेशीर आहे, हे मी तुमच्या निदर्शनास आणून देतो. हे काम केलं तर माझ्याही करिअरला धक्का लागेल, आपल्या ऑफिसच्याही बदनामी होईल आणि तुमच्याही करिअरला धक्का लागेल. बरोबर? तरीही त्यांनी तुम्हाला सांगितलं, मी सांगितलंय, मी अथॉरिटी, तुम्ही ते केलं पाहिजे, तर तुमचं उत्तर बरोबर आहे. नंतर काय करावं लागेल? पहिल्यांदा तो ह्युमन टच ठेवला. नंतर तुम्हाला जे काय म्हणायचंय, सिंगम, लक्षात आलं ना? पिक्चर तुम्हाला लवकर पटेल म्हणून, लक्षात आलं ना? ते तुम्हाला जे काय म्हणायचं तेवढं लेखी द्या, विषय संपेल. आणि तेही नम्रपणे सांगायचं. ते उद्धटपणे काय केलंय तेही 4 चौघात सांगायचं. सर,
आपल्या आदेशाचं मी पालन करेल, पण आपला आदेश तोंडी असावा असं कायद्यात कुठे लिहिलं नाही. मला कृपा करून लेखी द्या, विषय संपतो. हे तुम्हाला विषय हँडल करावे लागतील तिथं अशा प्रकारचे. आणि म्हणून याला काय म्हणतात, सिच्युएशन बेस्ड क्वेश्चन्स. या मी आता जे 2 एक्झाम्पल, हे सिच्युएशन, एखादं आर्टिफिशियल हायपोथेटिकल सिच्युएशन्स तयार करायचं आणि त्याच्यावर तुम्ही हाऊ यू आर गोइंग टू हँडल दिस. तर तुम्ही हे 3 स्किल्स वापरता का. एक भाग तुमचं कॉमन इथिकल फ्रेम तुमची काय आहे, तुमची स्वतःची फिलॉसॉफी. यांनी सांगितलं की माझ्या तत्वात व्हॅल्यूज बसत नाही, तो एक भाग झाला. पण ती अथॉरिटी, त्यांना आपण असं बोलण्यापेक्षा की सर हे आपल्या ऑफिसच्या, माझ्या करिअरला, ऑफिसच्या नावाला बदनामी होईल आणि तुम्हालाही त्याला हे लागेल वगैरे, त्यांना तरीही त्यांना सांग, कारण त्यांना काहीतरी वेगळं आणि आपल्याकडे त्या प्रथा चालतात हे माहिती आहे. आपलं उत्तराशी आपण थांबवायचं, याला सुद्धा मार्क्स मिळतात. मग तुम्हाला ते म्हणले नोकरीतून काढून टाकतो, नाहीतर तुम्ही नोकरीतून काढून, तर तुम्ही काय म्हणायचं, त्यांना ते करू शकणार नाहीत. ते करू शकणार नाहीत कारण त्यांना त्या गोष्टीची पक्की जाणीव मी अगोदर सौम्य शब्दात करून दिलेली आहे. प्रत्येकाला भीती असतेच ना, त्यांनी काढणार, आपण हा भाग. पण व्यवहारातल्या प्रश्नांची तुम्हाला उत्तर तंतोतंत. हे झाले सिच्युएशन बेस्ड क्वेश्चन्स. हे तुम्ही तयार करा. एखादं आर्टिकल वाचलं ना तर त्याच्यावर डोळे झाकायचे आणि चिंतन करायचं. एमपीएससी आणि युपीएससीची मुलं कुठं कमी पडतायत याचा अनाठाई बाऊ केलेला आहे, बिकॉज ऑफ मेथडॉलॉजी ऑफ स्टडी. एखादं आर्टिकल तुम्ही वाचलं, तुमच्या विषयातलं असो किंवा जनरल नॉलेजचं असो, डोळे बंद करायचे, झोपायचं नाही पण डोळे बंद करायचे आणि चिंतन करायचं. थोडा वेळ त्याच्यावर चिंतन करायचं आणि यू डिझाईन द क्वेश्चन्स. तुम्ही जे चिंतन केल्यावर तुम्ही जे रिकलेक्ट केले ना त्याच्यावर तुम्ही प्रश्न तयार करा. यू विल बिकम मास्टर. तुम्ही इकडे बसण्याच्या लायकीचे व्हा. व्हॉट इट, याला म्हणायचं कॉन्फिडन्स डेव्हलपमेंट. सेल्फ कॉन्फिडन्स कसा डेव्हलप करायचा, सेल्फ बिलीफ कसा डेव्हलप करायचा, या विषयाचा मी मास्टरच आहे. काही विषय असो, मला कोणी विचारलं फॅराडेज लॉज ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, मी ते लगेच फर्स्ट लॉ लाईक दिस, सेकंड लॉ लाईक तसलं सांगत बसणार नाही. त्याची पार्श्वभूमी सांगेल, कारण मी चिंतन केलंय. Before Faraday in 1820, there was this scientist, he designed this instrument, he designed this, and that clicked imagination of Michael Faraday in 1831. And he started to use, and मग ते पुढचं सगळं सांगायचं. And from that he derived the mathematics. He expressed the experiment in the language of mathematics, and these are called as laws. हे जर मी इतकं छान बोललो तर त्यांना वाटेल हा मास्टरच आहे, कारण मी चिंतन केलं ना त्याच्यावर. नाही तर न्यूटनचं पहिलं लॉ, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, न्यूटन सेड दॅट आणि फलाना देर एक्झिस्ट फोर्स ऑफ. ते सगळं झालं, पण ते त्याच्यात सुचलं कसं त्याला. त्याच्या अगोदर काही फळ खाली पडत नव्हतं का. पण न्यूटनच्या देखताच पहिल्यांदाच फळ पडलं खाली, ऍपल पडलं, ते सांगतात ते पडलं असेल तर. ते उदाहरणार्थ म्हणून एखादा आर्टिकल, मुख्य मला जो विषय सांगायचा आहे, कोणताही विषय असो तुमचा, टेक्निकल डिटेल्स असो ते वाचा, रिकलेक्ट करा. टेक्निकल डिटेल्स स्किल्स ते वाचा, रिकलेक्ट करा. त्याच्यावर हायपोथेटिकल तुम्ही एखादं सिच्युएशन तयार करा. यू विल बिकम मास्टर. ह्युमन स्किल्स आत्ता सांगितलेले, याच्यावर तुमचं ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून त्याच्यावर पूर्णपणे वाचा, त्याच्यावर चिंतन करा, संकल्पना क्लिअर करा, कन्सेप्ट क्लिअरिटी ज्याला आपण म्हणतो. त्याच्यानंतर तुमचं कन्सेप्च्युअल स्किल्स, सगळी हायरार्की, कोण कुणाला, या सगळ्या हायरार्की वाचा. इथं तुमच्या खऱ्या अर्थानं तुम्हाला. आता पुढचा प्रश्न तो शेवटचा प्रश्न असेल. जनरल नॉलेजवरचे प्रश्न मी काय विचारतील हे सांगू शकत नाही, तुम्ही हे डेव्हलप. आता फक्त विचारलं ओपिनियन बेस्ड क्वेश्चन्स. भारत डेव्हलप्ड कंट्रीजच्या लिस्टमध्ये जाईल का. आता यू आर ग्रोन इनफ. विकसित राष्ट्रांच्या यादीत भारताचा समावेश होईल का, याविषयी आपलं मत काय. प्रश्न समजला का, समजल्यासारखा वाटला. प्रश्न समजला. भारत आता विकसनशील डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये आपलं नाव आहे. आपण विकसित डेव्हलप्ड कंट्रीजच्या लिस्टमध्ये आपण जाऊ का. याचं उत्तर तुम्ही डिजिटल दिलं, मला पूर्ण खात्री आहे. शक्यतो पॉझिटिव्ह आन्सर द्या. हे वय आहे सर, हे काय चाललंय ना असलं तर हे मला वाटत नाही ना, असलं हे सगळं भ्रष्टाचार हे असलं काहीही बोलायचं नाही. सर मला पूर्ण खात्री आहे. म्हणजे निगेटिव्ह चाललेलं असलं ते सगळं म्हणजे मी त्याच्याकडे दुर्लक्ष करा असं म्हणत नाही, पण आपला अप्रोच पॉझिटिव्ह पाहिजे. सर मला पूर्ण खात्री, काही गोष्टी इकडे तिकडे होत असतील, पण ॲज अ युथ ऑफ दिस कंट्री म्हणून मला असं वाटतं की भारत डेव्हलपिंग आणि हातवारे करत भारत 100% आज नाही उद्या, थोडा वेळ लागेल, पण डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये जाणारच आहे. मिळाले मार्क्स.
ते मगा सांगितलेलं बाकी काहीच बोलायचं नाही. ओपिनियन बेस्ड क्वेश्चन्स. सध्याची शिक्षण पद्धती जी आहे हिच्याविषयी तुमचं मत काय, किंवा NEP आता जे बर्निंग विषय आहे हे याच्यापासून तुम्ही लांब जाऊ शकत नाही, किंवा पॉलिटिकल सिस्टीम सध्याची, भारतातलं अर्थकारण त्याच्याविषयी मी बोललोच आता, भारतातलं राजकारण या सगळ्याविषयी. नंतर एन्व्हायरमेंटवरचे काही प्रश्न विचारले जातील. हे पावसाचं सध्या जे चाललेलं आहे याच्याविषयी, हे कशामुळे घडतं, हे तुमचं याच्यावर स्वतःचं मत काय, स्वतःचं ओपिनियन सांगता. आता यू आर ग्रोन इन. मी काय 5वी-6वीतल्या मुलांना आम्ही प्रश्न विचारत नाही, डिग्र्या घेतल्यात ना तुम्ही, बरोबर की नाही. एक विद्यार्थी आला आणि म्हणजे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अनेक प्रकारची एक्झाम्पल्स आपल्याला सांगता येतील. तर ह्या सगळ्या गोष्टी मी ते उदाहरण सांगत नाही, मुद्दा मी इथे सांगण्याची ती वेळ नाही. परंतु आपला कॉन्फिडन्स शेवटपर्यंत, खुर्चीतून उठलात तुम्ही, आम्ही सांगितलं इट्स ओके, तुम्हाला काय आम्हाला विचारायचंय, आम्ही मुद्दाम विचारतो तुम्हाला, आम्ही तिघं विचारतो तुम्हाला, काय जाताना विचारतो तुम्हाला आम्हाला काय विचारायचंय. तर जर तुम्हाला आम्ही ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता आलं नाही, आम्ही इंटरॅक्शन होत असताना ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आम्हाला देता आलं नाही, सर मला एक विचारायचंय, मला थोडासा क्लू देता का, त्या प्रश्नाचा उत्तराचा क्लू देता का, पटलं. मग यांनी मला विचारलं की सर तुम्ही ते विचारलं तर मला थोडा क्लू देता का. इट रिफ्लेक्ट युअर कॉन्फिडन्स, आणि तुम्हाला लर्निंग करायचं आहे, तुम्हाला शिकण्याची तुमची जिज्ञासा अजूनही आहे, हे रिफ्लेक्ट होतं, त्याचेही मार्क्स मिळतात. म्हणजे उठायची घाई करायची नाही, सुटलो म्हणायचं नाही, एकदाच बोल्डली विचारायचं की सर मगाशी प्रश्न माफ करा मला, परंतु त्या प्रश्नाचा मला थोडासा क्लू द्या, मी तुमचा वेळ घेत नाही, एटिकेट्स मॅनर्स सगळं, नम्रता सगळं, मला तेवढा थोडासा क्लू द्या, तुम्ही जे सांगितलं ते बस. मला आलं नाही, मी नंतर विचार करतो म्हटलं, परंतु त्याचा थोडासा क्लू द्या, मार्क्स मिळतात. आपण उठताना खुर्ची जर थोडीशी सरकवलेली असेल, तुम्ही म्हणाल हे सगळं बघतात का, मग जोखणं काय असतं. आपण उठताना जर खुर्ची इकडं तिकडं सरकली तर ती व्यवस्थितपणे ठेवणं, नीटनेस क्वोशंट, टापटीपणा, सेल्फ डिसिप्लिन, आपल्या स्वभावाचे, आपल्या व्यक्तित्वाचे आणि आपल्या व्यक्तिमत्वाचे, इंडिव्हिज्युअलिटी आणि पर्सनॅलिटी, 2 थिंग्स आर टोटली डिफरंट. घरात असतो तोपर्यंत, बंद खोलीत असतो तोपर्यंत आपली इंडिव्हिज्युअलिटी कार्यरत असते. चौकटीच्या बाहेर, घराच्या बाहेर पडलो तर आपली पर्सनॅलिटी कामाला लागते, कारण समाजात जातो आपण. आणि समाजात जाताना व्हॉट एव्हर द चेंजेस आर देअर, बिहेवियर इज चेंज्ड इन टू. लक्षात आलं. हे पूर्णपणे कंडक्ट, बिहेवियर हे कंडक्ट मध्ये रूपांतरित होतं, आचरणात रूपांतरित होतं. इथपर्यंत सगळं ठीक आहे. स्वभाव म्हणजे काय, बिहेवियर म्हणजे काय, हे सगळे छोटे छोटे जवळचे प्रश्न, त्याची उत्तरं तुम्ही करून द्या. इंटरव्ह्यू देणं हे साधं सिंपल कौशल्य आहे, मॅथमॅटिकल इक्वेशन आहे. फक्त टापटीपणा, नेटनेस, डिसिप्लिन, व्यवस्थितपणे, एटिकेट्स, मॅनर्स, सेल्फ कॉन्फिडन्स, रुबाबदारपणा दिसला पाहिजे, छाप पडली पाहिजे. छाप पडल्या, प्रभाव टाकल्याशिवाय कोणीही भाव देत नाही. फक्त लक्षात ठेवायचं, तुमचा प्रभाव पडला पाहिजे. तुम्ही तिथूनच आला एकदम, आता ते परत रिपीट करत नाही, एकदम खणखणीत या. इंटरव्ह्यू देणं एकदम सोपं असतं, फक्त आपलं नाणं वाजून दाखवायची मिळालेली ती ऑपॉर्च्युनिटी असते. आता तुम्हाला काय विचारायचं असेल तर विचारा, फ्रँकली विचारा, म्हणजे मला रिझल्ट पोहोचल्यासारखं दिसेल. काहीही विचारू शकता मला तुम्ही. हा, उदाहरणार्थ बरोबर. आता चांगला प्रश्न, आणि हा प्रश्न मला अपेक्षित होताच. हा बोला. मी युवक आहे, मला या सध्या मी याच्या कुठंही जात, मी बॅलन्स्ड पर्सनॅलिटी म्हणून डेव्हलप होणार आहे. मी कोणत्याही पक्षाचा बांधील नाही किंवा कोणावर टीका करण्यालाही मोकळा नाही. स्वतःचं अस्तित्व ठेवून मी आहे, आणि मला कोणी ते अनालिसिस करण्याचा अधिकारही नाही, आणि मला त्यातलं काही येतही नाही. तुम्हाला आलंच पाहिजे असं कुठे ना, ते तर कोण बरोबर वागलं आणि कोण चांगलं. तुमच्या प्रश्नाचं उत्तर की इथं पूर्णपणे सांगायचं की या सगळ्या गोष्टीची माझ्याकडे पूर्णपणे माहिती नाही. सगळ्यात सोपं उत्तर, या पूर्ण गोष्टींची माझ्याकडे माहिती नाही, त्यामुळं त्याच्यावर वक्तव्य करणं शहाणपणाचं ठरणार नाही, असं मला वाटतं. एकदम सोपं ना. हा बोला, विचार. आता हा प्रश्न सुद्धा बरोबर. आता बर्निंग, तर त्या महाराष्ट्रापुरता हा प्रश्न मर्यादित आहे, त्यांनी विचारतो प्रश्न बरोबर आहे. आता याच्यावर निर्णय घेणं, जोपर्यंत कागदोपत्रांचे आणि कोर्टातून केस त्याच्यावर डिटेल येत नाही, कागद काय बोलतात हे होत नाही,
पण माझं मत असं आहे म्हणायचं की आरक्षण एखाद्या गटाला जाती जर बोलायचं असेल तुम्हाला, मी तुमच्या ठिकाणी असतो काय होतं, जात आणि हे सगळं काढून टाका. याच्यापेक्षा आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या प्रत्येक सिटीझनला वेलबिंग, त्याचं सुखर जगणं झालं पाहिजे, असं मला भारताचा नागरिक आणि युवक किंवा युवती म्हणून वाटतं. पटलं? नो जात, नो धर्म, नथिंग. ज्याला गरज आहे त्याला त्याच्या पोटेन्शियल प्रमाणे, कॅपॅसिटी प्रमाणे, ॲबिलिटी प्रमाणे त्याला ते दिलं पाहिजे. त्या सगळे फॅक्टर्स, आता इतकं सगळे मशीन्स आपल्याकडे आलेले आहेत. प्रत्येक कुटुंबाचं उत्पन्न घेतलं, त्या कुटुंबात किती लोक राहतात, इतक्या गोष्टी करतात, यांच्याकडे मतदानाच्या तो प्रश्न इझिली होऊ शकतो. सगळ्यांचं सगळं आहे, सगळ्यांचं सगळं मिळतं सगळं. आणि आता ते हिशोब करण्याची गरज नाही. ते आता आपल्याकडे मशिनरी तशी डेव्हलप झाल्यामुळे स्टॅटिस्टिकल डेटा उपलब्ध करून घेणं फार सोपं आहे. शैक्षणिक धोरण, हा बोला. सरकारचा एकंदरीत विचार करत बोलल्यासारखं बोलायचं. ते तुम्ही विचार करतच असाल, पण मला सर त्या बाबतीत असं वाटतं. हा, एक सांगायचं राहिलं, ज्या व्यक्तीनं प्रश्न विचारला मगाचे, एक चुकून राहिलं माझ्या, ज्या व्यक्तीनं आमच्या तिघापैकी तुम्हाला प्रश्न विचारला, तर त्यांच्याकडे 60% पाहायचं आणि उरलेल्या दोघांकडे 20-20% पाहायचं. नाहीतर मी तुम्हाला प्रश्न, तुम्ही माझ्याकडे जाऊन ते दोघं काय तिथं कसे गप्पा मारायला आलेत का, ते त्यांच्याकडे त्यांनाही इन्व्हॉल्व्ह करून घ्यायचं, ही स्किल आहे, वन ऑफ द स्किल्स आहे. लक्षात आलं ना? तर मी प्रश्न विचारलो म्हणून फक्त माझ्याकडेच बघून सगळंच बोलायचं असं नाही सर. मला या बाबतीत असं वाटतं, पडाव इकडं परत त्यांच्याकडे पाहिजे सर. मला हे म्हणून माझं मत या बाबतीतलं असं आहे, बॅलन्स आपलं गेलं पाहिजे. शैक्षणिक धोरणाविषयी तुम्ही जे विचारलं त्याच्याविषयी आत्ता ही जी भूमिका आहे, माझं मत, मला असं वाटतं की हे कोणत्या पद्धतीनं तयार केलं आहे, गरज आहे असं गृहीत धरून हे धोरण तयार केलं आहे. पण मला जर खाजगीत विचारलं तर याचा अभ्यास मला करावा लागेल. मोगम बोलाय मगाचं जे उत्तर दिलं ना, अभ्यास कर, मी ते पूर्ण वाचलेलं नाही, पण वर्तमानपत्रातून आलेल्या बातम्यावरून जर पाहिलं तर गोंधळ करणारी परिस्थिती आहे, एवढं मी सांगेन. प्रत्येकाला कन्फ्यूज स्टेटमध्ये टाकणार आहे. लक्षात आलं? कन्फ्यूज स्टेटमध्ये टाकणं. त्यामुळं मी वक्तव्य करणं, कारण सगळी माझ्याकडे आलेली माहिती कोण दिसतंय मला, एकतर सोशल मीडिया किंवा प्रिंट मीडिया, दोनच गोष्टी आपल्याला माहिती देतात. ती आलेली माहिती त्याचं व्हेरिफिकेशन केलं पाहिजे, चेक केलं पाहिजे, वेदर इट इज करेक्ट ऑर रॉंग, त्याची विश्वासार्हता पाहिली पाहिजे, ट्रस्टवर्दीनेस पाहिला, आणि त्याच्यातून आपल्याला नंतर उत्तर देता येईल. पण त्यांचा अप्रोच पॉझिटिव्ह, त्यांचा अप्रोच स्किल डेव्हलपमेंट आणि व्होकेशनल कोर्सेस काढणं, हा अप्रोच सुपरफिशियली चांगला दिसतो आहे. त्याच्याविषयी आपण डिटेल बोलायचं नाही. आपण निष्कारण शब्दात, मग तुम्हाला वाटतं का इम्प्लिमेंट होईल, आता ते इम्प्लिमेंट करणाऱ्या लोकांनी त्याची खबरदारी घेतली पाहिजे. आपण कशाला त्यात जायचं, माझा काय संबंध आहे इम्प्लिमेंट करणं, तिथं म्हणायचं नाही, पण त्यांनी त्याची जबाबदारी घेतली पाहिजे. आपण म्हणतात ते म्हणूनच मी म्हटलं की कन्फ्युज्ड स्टेटमध्ये नेता आहे. एक तर माझा पूर्ण अभ्यास नाही, मला त्याच्याविषयी पूर्ण माहिती नाही, त्यामुळे वक्तव्य करणं बरोबर नाही. माझ्याकडे लेखी कुठल्याही प्रकारची माहिती त्याच्या, म्हणून वक्तव्य करणं अशा कॉम्प्लिकेटेड विषय, पण जिथं चांगलं इथिकली जिथं तुम्हाला वाटतंय. मी एकाला प्रश्न विचारला, शेवटचं बोलतो आणि थांबतो. एक ट्रॅफिक हवालदार आहे, पोलीस इन्स्पेक्टरला प्रश्न विचारला, एक ट्रॅफिक हवालदार आहे, ट्रॅफिक सुरू आहे, जाम झालेला आहे, ट्रॅफिक जाम झालेला आहे, आणि तो हवालदार जो आहे हात दाखवणारा वगैरे वगैरे तिथं उभा असणारा, त्याला एक प्रसंग दिसला. एक भगिनी स्कूटरवरून बाळाला घेऊन जाताना घसरलेली पडलेली आहे, तर तुम्ही काय कराल? तो तिथून गेलाय आणि त्या भगिनीला उचललंय. इथिक्स सांगतात परस्त्री माते समान, त्यानं सरळ उचललेलं आहे एक भाग, इथिक्स बाजूला ठेवून सगळं नंतर कायदा सांगतोय की असं परस्त्रीला हे करणं बरोबर, पण तरीही त्यानं ते केलंय, उचललंय, जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेलंय. व्हॉट विल बी युअर रिॲक्शन? पर्सनल ओपिनियन. प्रश्न समजला? मुद्दाम असे एक्झाम्पल्स काय कराल तुम्ही यावर? आणि तुम्ही तिथे EPSI म्हणून गेला, तुमच्या लक्षात आलं की इथे सगळा गोंधळच माजलाय आणि हवालदार जागेवर नाही. कॉमन सेन्स वापरा. प्रश्न समजला का नक्की? हा, नाही तुम्ही म्हणजे त्याच्या बाबतीत निर्णय काय घ्याल? तुम्ही PSI आहात, त्याचे प्रमुख आहात, त्याचे PSI म्हणण्यापेक्षा हेड आहात, त्याचे सुपिरियर अथॉरिटी, आणि तुम्हाला समजले की तो तिथं नाही. Where from you have got the information?
अगोदर मी माहिती घेईल. प्रशासक म्हणून अगोदर काय, आय विल कलेक्ट द परफेक्ट इन्फॉर्मेशन, ती व्हेरीफाय करेल आणि त्याच्यावरून माझ्या ओपिनियनला येईल. पटलं? तुम्ही गृहीत धरलं, मी सांगितलं म्हणून तुम्ही गृहीत धरलं ते बरोबर आहे. पण तुम्हाला माहित नाही, तुम्ही तिथे गेला आणि ट्रॅफिक जाम झाले आणि कुणीतरी फोन केला, त्या ऑफिसला फोन केला, तिथून ते पळत आले मोटरसायकलवर आणि सांगितलं इथं तुमचा माणूस उभा नाही वगैरे. पण त्या केसमध्ये येणं जरी कशी तुम्ही तिथं माहिती घेतली तर तुम्ही बोलला ते बरोबर बोलला, परंतु त्याच्यानंतरही जर समाज सुद्धा त्या हवालदाराच्या मागे उभा राहील. दॅट वॉज द नीड ऑफ टाइम. इथिक्स बाजूला गेले, कायदा बाजूला, त्यांना इथिक्स जास्तीत जास्त जवळ आणले आणि त्या पहिल्यांदा दाखवले की नाही, व्हॉट ही हॅज डन इज टोटली ह्युमन टच. ते करणं गरजेचं होतं, कारण ही सोसायटी चालली ती सहजीवनावर, को एक्झिस्टन्स, नॉट ओनली को एक्झिस्टन्स बट पीसफुल को एक्झिस्टन्स, हे महत्वाचं आहे. म्हणून ह्युमन टचला त्याच्यात. क्लिअर? तुम्हाला काय विचार? हा, शेवटचा आता 12:30 वाजता. माझं मत आहे की ही जी आलेली माहिती, मी परत तुम्हाला सांगतो, आपलं ओपिनियन अशा कॉम्प्लिकेटेड विषयावर देण्यामध्ये शहाणपणा नसतो. हुशारीनं तुम्ही उत्तर देऊ शकाल. तुम्ही समजा आता वेगळा अर्थ काढू नका, तुम्ही मराठा आहेत, तुम्ही जरांगीच्या बाजूने बोलणार ना, बॅलन्सड आहे. उदाहरणार्थ तुम्ही ओबीसी आहात तर तुम्ही भुजबळाच्या बाजूने बोलणार, किंवा अदर वे राऊंड आपल्या. तर त्याच्यावर न बोलता मला पूर्ण माहिती घ्यावी. पण वर्तमान इथून येणारी माहिती होणारी प्रसिद्ध, प्रत्येकानं आपल्या भूमिकेचा धर्म सांभाळला पाहिजे. उत्तर सोपं. प्रत्येकानं आपल्या भूमिकेचा धर्म, धर्म म्हणजे हिंदू मुस्लिम नव्हे, धर्म म्हणजे सेट ऑफ प्रिन्सिपल्स अँड व्हॅल्यूज, तो सांभाळला पाहिजे. इथं मी शहाणपणानं वक्तव्य केलं पाहिजे, हुशारीनं नव्हे. हुशार लोकांना फायदा कशात आहे ते समजतं. इथं हुशारी दाखवून उपयोग नाही. समाज एक संघ ठेवायचा असेल, पीसफुल को एक्झिस्टन्स पाहिजे असेल, स्टेबल ठेवायचा असेल, तर प्रत्येकानं आपल्या भूमिकेचा धर्म सांभाळला पाहिजे. हे अंतिम सत्य तुम्ही कुठेही लावू शकता. हा, शेवटचा. त्यांच्यानंतर नाही बरं का कोणी. हा, मी सांगितलं ना, पॉईंटच तुम्हाला सांगितलेलं. मी इथला 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 10 सेकंद 15 सेकंद माझं माध्यमिक, पण त्याचं उत्तर तुमच्याकडे सगळी तयार आहे. त्याच्यानंतर माध्यमिक शिक्षण, प्राथमिक शिक्षण, फलाना 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 फलाना. दुसरा प्रश्न तयार आहे कौटुंबिक परिस्थितीमध्ये. त्याच्यानंतर माध्यमिक शिक्षण वगैरे. तुमचं माझा हॉबी हा आहे, स्वतःहूनच सांगायचा. हॉबी त्याच्या विचारत बसायचं नाही, माझा हॉबी आहे. कारण हॉबी तुम्ही हा म्हटलं ना, मग त्यांच्यातल्या एकाला कुणाला तरी असं वाटतं, काय हो हॉबी म्हणजे काय तुमचं, हॉबी कशाला म्हणतात. आपण आपल्या कोर्टामध्ये त्यांना ओढलं आणि तुम्हाला त्या हॉबीचं उत्तर माहिती आहे. आणि जो तुम्ही हॉबी सांगणार त्याची डिटेल्सही तुम्हाला माहिती, अचिव्हमेंट्स तुम्हाला. माझ्या कॉलेज जीवनामध्ये, शालेय जीवनामध्ये मी वक्तृत्व स्पर्धेत भाग घेत होतो. आमच्याकडे ह्या वक्तृत्व स्पर्धा चालत होत्या. याच्यात वक्तृत्व स्पर्धेत मी हे मेडल मिळवलेलं आहे. संपला ना. आणि किती वेळ घ्यायचा ते तुमच्यावर सगळं अवलंबून आहे. आणि ते प्रश्न विचारल्यानंतर उत्तर देणं ते तुमच्या हातात नाही ना. तुमची ओळख थोडक्यात करून द्या म्हणल्यानंतर फार वेळ घेत बसायचं नाही, लगेच मांडी घालून बसायचं नाही. चला आता ओळख करून देतो मस्तपैकी. उदाहरणार्थ सांगतो, मस्तपैकी तुम्ही प्रश्न फार छान विचारला. 10 सेकंद 20 सेकंद कॉमन सेन्सनं जजमेंट. कारण शेवटी आपल्याला त्यांना तिकडे घ्यायचं आहे आणि त्याची आपल्याला तयारी आहे. त्या 5 प्रश्नाला समजा एक साधारणतः 1 मिनिट गेला ओळखी, तरी काय फरक पडत नाही. ऑन अन ॲव्हरेज इंटरव्ह्यू, एमपीएससीची इंटरव्ह्यू ऑन अन ॲव्हरेज 20 ते, डोक्यावरून पाणी गेलं, 18 ते 20 मिनिट चालतं. फारच रंगला एखादा, फारच कॅन्डिडेट शार्प असेल, आम्हालाही उत्साह वाढतो थोडासा, मग फार तर फार 22 ते 20 मिनिटं जातात. कारण दिवसभरातही कॅन्डिडेट ठराविक बोलवलेले असतात. हा, तुमचं शेवट. करेक्ट. मी तेच सांग, मग तुम्ही मग असे होता का, मी एक हायपोथेटिकल एक्झाम्पल सांगितलं त्यावेळेला शिपाई. हा, तेच प्रश्न तिथं जर हायर प्रेशर असेल तर तिथून सांगायचं, मला माझ्या अथॉरिटीने हे लेखी दिलं पाहिजे, माझ्या अथॉरिटीनं मला हे लेखी दिलं पाहिजे. तुम्हाला असा प्रश्न विचारला जाणार, महिलांना तुमच्या ज्या योजना आहेत महाराष्ट्रातल्या, खास महिलांसाठी, आता हे मी सांगत बसत नाही कोणत्या योजना आहेत फलाण्या योजना, ते तुम्हाला माहिती आहे, ते काय कुणी कॉमन सेन्सनं करतच बसतं. मी हाऊ टू हँडल करायचं, ते काम करायचं, बिनधास्तपणे करायचं.
आणि त्याचे परिणाम त्यांना भोगायला लावायचे. ते काय कोर्टात जाते ना नंतर, ते तुम्हाला पुढे देत नाही. मी सांगितलं ना, बरोबर आहे तुमचं. ब्लेझर घातला, आता तुम्हाला जर घालायची सवय असेल, नाहीतर तिथं जाऊन सारखं सारखं असं करणार, उदाहरण किंवा टायचं, बरोबर आहे का नाही, हे होतं. तुम्ही काय मी काय वेगळा अर्थ काढू नका, हे घडू शकतं. ब्लेझर घालायचं असेल, तुम्हाला सूट वाटतंय, तुम्हाला कॉन्फिडन्स वाटत असेल, तर तो ब्लेझर घाला. आपल्या सगळ्या पर्सनॅलिटीला काय सूट होतंय, दुसऱ्याला कोणाला कसं दिसतंय असं विचारायचं नाही. ते कसं दिसतंय म्हणलं की कॉन्फिडन्स लूज झाला. अजून आणखीन एक प्रश्न, तुमचा प्लॅन बी काय आहे? सॉरी, हे एक प्रश्न विचारतात बरं का, अलीकडे एक खोड झाली ती सुरुवात. माझा प्लॅन बी वगैरे, आय हॅव फोकस्ड टोटली ऑन दिस, फिनिश. कॉन्फिडन्स प्लॅन बी म्हटलं ना, आय हॅव नॉट डिसाइडेड, आय हॅव टोटली माइंडफुली फोकस्ड ऑन धिस ओनली. पूर्णपणे माझा फोकस एकच टास्क. मी मल्टीटास्किंग मधला माणूस नाही. नाहीतर प्लॅन बी म्हटलं ना, झालं तर झालं, नाही तर आहेच किती. हे जे आहे त्यात कॉन्फिडन्स लूज होतो, स्वतःवरचा भरोसा उडतो, ते वेगळं रिफ्लेक्ट करतं. तुम्हाला योग्य वाटलं तर. नाहीतर तुम्ही प्लॅन बी सर, मग प्लॅन बी म्हटलं की दुसरा म्हणतो प्लॅन सी काय आहे का, मग ती झेडपर्यंत जात. जाऊ नये, पण उदाहरण सांगितलं. तुम्हाला जे आवड आहे ते सांगा ना. स्वतःची इंडिव्हिज्युअलिटी मी सांगितलं, सेल्फ लाइकिंग, सेल्फ इंटरेस्ट, सेल्फ टॅलेंट. तुम्हाला माझं टॅलेंट, माझी प्रतिभा मी रेव्हेन्यू डिपार्टमेंटला चांगली वापरेल याची मला खात्री आहे. संपला विषय. तुमच्या हातात आहे ना ते. तुमचा कॉन्फिडन्स, तुमचं टॅलेंट, तुमचं कौशल्य कशात आहे, आम्ही तुम्हाला कंपल्सरी म्हणणार नाही तिकडे होणार नाही, इकडे जायचं असेल तर, नाही तर जा घरी, असं आम्हाला म्हणण्याचा अधिकारी नाही. उदाहरणार्थ पटावा म्हणून सांग, पटलं. मला अपुऱ्या माहितीवर बोलायची सवय नाही, एवढं म्हणून सांगून बाजूला व्हायचं. परत ते विचारलं तुम्हाला निष्कारण काहीतरी बोलाना, काहीतरी बोलाना, उत्तर काहीतरी सांगितलंच पाहिजे तुम्ही, असा आग्रह नसतो. कॉन्फिडन्स चेक करतो आणि ओपिनियन बेस्ड क्वेश्चनला तेच अपेक्षित असतं. आपण काहीतरी कल्पनेत जाऊन वेगळंच विचार करायचा नाही. चला, थँक्यू.